चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री काळसिद्धेश्वर महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादाने आरंभी एक प्रार्थना। तुम्ही आत्ता प्रार्थना किती छान करत होता, मी शेजारी बसून ऐकली, मला खूप बरं वाटलं। उगीच ओरडून ओरडून भजनं करण्यापेक्षा प्रार्थना शांत आणि छान म्हणत होतात तुम्ही। आता अशीच एक प्रार्थना वीणा आपल्याकडे सादर करेल, नंतर आपण विषयाला सुरू करू। शांत शरण तुला भगवंता, याच्यातला शरण शब्द शरणागती म्हणजे भक्ती। शेवटी काय तिने सांगितलं की तूच देऊळ, तूच मूर्ती, तूच आरती, पूजा, भक्ती, सगळीकडे तूच आहे। तुमच्यापैकी काही जण पंढरपूरच्या वारीला जात असतील, आपण कसं पांडुरंगाचं दर्शन घेतो, म्हणजे कसं घ्यायला हवं। नामदेवाची पायरी आपण बघतो, त्या पायरीच्या समोर रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडे चोखा मेळ्याची समाधी आहे। पहिल्यांदा चोखा मेळ्याचं दर्शन घ्यायचं, नंतर नामदेवाच्या पायरीचं दर्शन घ्यायचं। आत आल्यानंतर गरुड हनुमंत पुढे उभे राहती, आपण म्हणतो ना युगे 28 विटेवर युवा, हे दोन खांब आहेत, एक गरुडाचा खांब आहे, दुसरा हनुमंताचा खांब आहे। त्यांना आलिंगन द्यायचं, कारण भक्त आहेत आपल्यासारखे ते। आणि नंतर त्या बारीत उभं राहायचं आणि पांडुरंगाच्या समोर उभं राहिल्यानंतर आपलं मस्तक त्याच्या पायावर ठेवायचं, ते दर्शन झालं। पांडुरंग हा शेवटी आहे आणि जे भक्त आहेत त्या भक्तांची समाधी ही माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे। एक तुम्हाला गंमत सांगतो, भक्ती म्हणलं की आपल्याला नवविधा भक्ती वाटते, म्हणजे 9 पैलू आहेत भक्तीचे। श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णुस्मरण, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे नवविधा भागवतात सांगितलेलं आहे। मी प्रत्येक भक्तीचा एक एक भक्त सांगतो, आपण जरा दुसरा गोष्टीरूप विषय म्हणणार आहोत। पण ज्यावेळेला श्रवण म्हणलं तर श्रवणाचा आदर्श भक्त परीक्षित आहे। परीक्षित भागवत तिथूनच सुरू होतं। परीक्षित हा चांगला राजा आहे, तो अर्जुनाचा नातू आहे, अभिमन्यूचा मुलगा आहे। म्हणजे व्यास भीष्माचार्य किती चांगली परंपरा या परीक्षिताला लाभलेली आहे। अत्यंत चांगला राजा आहे, लक्षात ठेवा। पण कधी कधी काय होतं, आपला तोल जातो, विशेषतः भूक लागल्यानंतर। बुभुक्षितः किन्न करोति पापम, प्रचंड भूक लागल्यानंतर माणूस कुठलंही पाप, चोरी करेल, काही खाईल, एरवी खात नाही, पण मरत समोर दिसलं की आपण काहीतरी करतो। मरता क्या नाही करता,
हा आलेला आहे आपल्या सैनिकांबरोबर एका ऋषींच्या आश्रमात. तुम्ही आता सगळे वाचन वगैरे करणारे असाल तर आपल्या ह्या गोष्टीतली नावं जी असतात ना, त्या नावांना एवढा अर्थ असतो की त्या नावात त्या व्यक्तीचं संपूर्ण चरित्र येतं. युधिष्ठिर, युद्धात सुद्धा जो स्थिर आहे, युद्धात सुद्धा ज्याची बुद्धी स्थिर आहे तो युधिष्ठिर. भीम म्हणजे भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती. भीम म्हणजे महाप्रचंड. त्याचा अर्जुन म्हणजे रुजू, अगदी सरळ मनाचा. कितीतरी कथा सांगता येतील महाभारतातल्या. अर्जुन दुसरा विचारच करू शकतो, सरळ तो विचार करू. त्याच्यानंतर नकुल आहे, अत्यंत सुंदर, इतका सगळ्या पांडवात सुंदर नकुल आहे. आणि सहदेव ह्याला पूर्वाभास होतो, म्हणजे उद्या काय होणार आहे, नंतर काय घडणार आहे हे त्याला कळायचं. अत्यंत बुद्धिमान होता तो सहदेव. द्रौपदी, पांचाली, द्रुपदाची मुलगी ती द्रौपदी, पांचाल राज्याची राजकन्या ती पांचाली. पण द्रौपदीचं ते नाव नाही आहे, याज्ञसेनी हे तिचं नाव आहे. यज्ञातून ती अशी निर्माण झालेली तेजस्वी स्त्री आहे आणि ते तेज तिने शेवटपर्यंत टिकवलं. विचार करा, महाभारत आपला विषय नाही आहे, पण ह्या परीक्षितांनी काय केलं, शमिक म्हणजे शांत, आणि त्याचा मुलगा आहे तो शृंगी, शृंगी म्हणजे शिंग, आणि बैल शिंग मारतो राग आल्यानंतर. शिंग हे क्रोधाचं प्रतीक आहे, आणि शमिक म्हणजे शमन, अग्निशमन दल आपण म्हणतो ना, अग्निशमन फायर ब्रिगेड, शांत ध्यानस्थ बसलेले आहेत. मी परीक्षित या राज्याचा राजा काही सैनिकांसह आलो आहे. हे ऋषीवर, आम्हाला काही खायला द्या, प्यायला द्या. आश्रमात काही नाही आहे. सगळी आश्रमातली जी मुलं आहेत, शिष्य आहेत, कोण पाणी आणायला गेलं आहे, कोण कंदमुळं फळं आणायला गेलं आहे, कोण लाकडं आणायला गेलं आहे, कोणी नाही आहेत, फक्त ऋषी आहेत. त्यांनी डोळे उघडले नाहीत, कारण राजाला ते काही देऊ शकणार नव्हते. राजाने 2-3दा विचारलं, मग त्याला इतका राग आला. तो म्हणतो, माझ्या राज्याच्या सीमेत तुमचा आश्रम आहे आणि माझं स्वागत किंवा आदरातिथ्य करण्याचं सोडून तुम्ही ध्यानस्थ काय बसलाय. तिथे एक साप मेलेला होता. बाणाच्या टोकाने त्याने साप उचलला आणि या शमिक ऋषींच्या गळ्यात घातला. आजूबाजूला काय होतं ह्या ऋषींना माहीत होतं, पण मी काही करू शकत नाही आहे. ध्यानस्थ तसेच राहिले, शांत. ज्यावेळेला शृंगी नावाचा त्यांचा मुलगा नदीवरून पाणी आणायला गेला होता, त्याच्या हातात पाण्याची कळशी होती. बघितलं तर हे माझ्या वडिलांच्या गळ्यात ते ध्यानस्थ असताना मेलेला साप ज्याने घातलेला आहे, आजपासून 7व्या दिवशी सर्पदंशाने तो मरेल. व्यक्ती कुठली त्याला माहितीही नाही, पण आपल्या वडिलांचा मान झाला आहे. त्या क्षणी त्या शमिक ऋषींनी उघडले डोळे आणि आपल्या मुलाला म्हणतात, शृंगी, तुझा क्रोध आवरायला शिकलं पाहिजे. हा साप कुणी ठेवला आहे माहीत आहे, कुणी घातला आहे. अरे आपले आदर्श राजे आहेत परीक्षित, त्यांना भूक लागली होती, त्यांनी घातला. तू त्यांना शाप दिलेला आहेस. तू म्हणतो शाप दिला आहे, साप मेलेला बघितला, मी शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी सर्पदंशाने मरशील. हे ज्या वेळेला परीक्षिताला कळलं त्यावेळेला तो हसायला लागला, तो नाचायला लागला, गायला लागला. मंत्री कानात म्हणतात की 7 दिवसांनी आपण मरणार, म्हणून तुम्हाला दुःख तर झालं नाही ना, म्हणून तुम्ही उलटी रिॲक्शन दाखवताय, रडण्यापेक्षा हसताय. नाही नाही म्हणाला, मला आनंद झालेला आहे. ते वाक्य त्याचं लक्षात ठेवूया आपण इथे असलेल्या प्रत्येक जणांनी. तो म्हणाला, ऋषींचा शाप खरा होणारच, 7व्या दिवशी मी मरणारच, 8व्या दिवशी मी जिवंत नसेन, आणि 6 दिवस काही झालं तरी मी मरणार नाही. म्हणून मी हसतोय, कारण मला माझ्या मृत्यूची तिथी कळलेली आहे. इथे तुम्ही जमलेली जी माणसं आहात, कोण छातीठोकपणे सांगू शकेल की मी 7 दिवस जगणार आहे म्हणून. तुम्ही 70 दिवस जगाल, 70 वर्ष जगाल, पण मी विचारणार आहे ना, ऑन व्हॉट ग्राउंड्स, कोणत्या आधारावर तुम्ही म्हणता मी 7 दिवस जगणार आहे. कोविडसारखा येतो, आपल्या आजूबाजूची माणसं मरतात, आपल्या समोर माणसं मरतात, आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये माणसं मरत असतात. रोज वर्तमानपत्रात पहिल्या पानावर बातमी आहे की मोटरसायकलच्या अपघातात तरुण मेला. काय कल्पना आहे तुम्हाला? आत्ता आम्ही येत असताना आमचं भाग्य म्हणून तो तरुण वाचला, नाही तर उद्याच्या पेपरमध्ये आमची बातमी आली असते. विचार करा तुम्ही. मरण हे रामायणात, लक्षात ठेवा कसं उलटं झालेलं आहे.
पण आता अयोध्येत रामलला आलेला आहे ना, तो जगात आणि देशात बदल कसा घडवतो याचा विचार करायला पाहिजे. आपण अगदी जवळ आहोत त्या प्रसंगाच्या. 22 जानेवारी आणि आता 22 मे म्हणजे फेब्रुवारी, एप्रिल मे, मार्च एप्रिल मे 4 महिने झालेत. अजून थांबा जरा. प्रभाव पडणार आहे सगळ्या जगावर. मुद्दा माझा काय आहे की ज्या वेळेला 7 दिवस मी मरणार नाही म्हणाले, तुम्ही छाती ठोकपणे सांगा. आणि तो हसून म्हणाला, कदाचित जोरात छाती ठोकली तर आत्ताच मराल. तेव्हा तुम्ही आधार कोणता ते सांगा. माझा आधार आहे ऋषींचा शाप. मी मरणार नाही 7 दिवस. मग आता राज्य कशाला करू? आता हे देहाचे भोग कशाला बघू? मुलांकडे, मंत्र्यांकडे सगळ्या राज्याची व्यवस्था सोपवतो, गंगेच्या तीरावर येतो आणि मुक्तीसाठी ध्यान करायला लागतो, नाम घ्यायला लागतो. कारण मी मरणारच नाही आहे. मला खायचं नाही, मला प्यायचं नाही, फक्त हवा. ज्याला प्रायोपवेशन म्हणतात. अन्न नाही, पाणी नाही, औषधंसुद्धा नाही, फक्त हवा. जगला. हे त्याचा निश्चय बघितला की 7 दिवसात मी मुक्ती मिळवतो. मरण काय देहाचं आहे. मन, बुद्धी, चित्त, आत्मा त्या पातळीवर मी स्वतंत्र आहे, मी मुक्त होणार. तिकडे ऋषी जे होते शुकमुनी, त्यांना प्रेरणा झाली. असा कोणीतरी एक राजा इतक्या निश्चयानं गंगेच्या काठी बसलेला आहे, 7 दिवसात तो मुक्त होणार आहे. मग ते आले म्हणाले, राजा तू 7 दिवस बस, मी 7 दिवस बसतो. ज्याला आज आपण 24/7 म्हणतो. इथे पहिला सप्ताह सांगितला गेला. 7व्या दिवशी मी मरणार आहे, चल मी तुला भागवत सांगतो. त्यावेळेला परीक्षित इतका ऐकत होता मृत्यूच्या छायेत. आपल्याला जर सांगितलं की कॅन्सर झालं आहे, 7 महिन्यांनी तू मरणार आहेस, आपण आत्ताच मरतो. बापरे, आता 6 महिने, हे बाबा. कल्पना करा, जागेपणी मरतो, उठल्यावर मरतो, झोपेतसुद्धा आपल्याला मृत्यूची स्वप्न पडतात. इथे तसं झालेलं नाही आहे. शुकमुनी म्हणतात, आम्ही मुनी आहोत, आम्हाला मांडी न हलवता 7-7 दिवस काय, वर्ष बसायची सवय आहे. पण राजा, तू राजा आहेस. अगदी काल परवापर्यंत तू सिंहासनावर बसत होतास, गाद्या गिरद्यावर लोळत होतास. तेव्हा तुला उठायचं असेल काही वेळाने तर उठ, घरी जेवायला असेल तर जा, किंवा जेवण इकडे मागव. त्यावेळेला हा अनेकदा प्रसंग झालेला आहे. प्रत्येक वेळा त्यांनी सांगितलेलं आहे, ऋषीवर का वेळ घालवता? माझ्याकडे वेळ जो आहे ना, तुम्हाला सत्संगात घालवायचा आहे, चांगल्या श्रवणात घालवायचा आहे. तुम्ही किती छान भागवत सांगताय, वेळ घालवू नका. तरी काही दिवसांनी म्हणतात, काही दिवसांनी 1-2-3 दिवसांनी, 7 दिवसाचाच हा सप्ताह आहे. माझ्या वडिलांनी म्हणजे व्यासानी ज्यावेळेला भागवत लिहिलं त्यावेळेला ते रोज एक बोर खात होते. बेर आपण म्हणतो ना, बेर. आणि बदरिकाश्रम, त्यांच्या आश्रमाच्या बाजूला बोरांची झाडं होते, बोरं लागत होते. रोज एक बोर खात होते, भागवत लिहित होते. तू निदान एक बोर खा, एखादं फळ खा. तो म्हणतो, गुरुवर शेवटचं सांगतो, वेळ घालवू नका, मला कितीतरी प्रश्न विचारायचे आहेत. आणि त्यांनी ते प्रश्न आपल्यासाठी विचारलेले आहेत. त्याचा पहिलाच प्रश्न आहे, मृत्यूच्या सावलीत असलेल्या मानवाचं ज्येष्ठ कर्तव्य कोणतं? कोण मृत्यूच्या सावलीत नाही? लक्षात ठेवा, ज्यावेळेला आईच्या पोटात तो गर्भ जन्मतो तेव्हापासून मीटर डाऊन. काही मुलं आईच्या गर्भात मरतात, काही बाळंतन झाल्यानंतर लगेच मरतात, काही 1 वर्ष 2 वर्षांनी मरतात. म्हणजे मृत्यूचं मीटर डाऊन होतं ज्या वेळेला आपण जन्मतो. प्रत्यक्ष नाही, मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये, आईच्या गर्भाशयात. विचार करा, हा आनंदात आहे. श्रवण कसा करायचं? तो परीक्षितासारखा. मृत्यूची तलवार आहे वरती, रोज खाली येते, खाली येते, खाली येते, खाली येते, आणि 7व्या दिवशी फुटणार आहे. हा 7व्या दिवशी मुक्त होतो. लक्षात ठेवा. शुकमुनी बसलेले आहेत, त्यांना सांगतो, हे ऋषीवर, मी मुक्त झालेलो आहे. माझी आत्मज्योत, आत्मा तुमच्या आत्मज्योतीत विलीन होऊ जाऊ दे, मिसळून जाऊ दे. आत्मज्योत गेल्याबरोबर हा मेला. प्रेत बसला होता. पडता पडता समोर एक भिक्षुक बसलेला होता. तो सर्पांचा राजा तक्षक दंश करण्यासाठी थांबला होता. तो साप म्हणून आला असता तर लोकांनी मारलं असतं, पण भिक्षुकाच्या वेशात आला होता. ह्याला कळलं होतं की हाच तक्षक आहे, हा आपल्याला दंश करून मारणार आहे. त्यावेळेला पडता पडता म्हणतो की हे भिक्षुका, हे तक्षका, दंश कर माझ्या देहाला, माझ्या कलेवराला, माझ्या प्रेताला, आणि ऋषींचा शाप करा कर. म्हणजे ऋषींचा शाप मनाला नाही आहे हो. आपण ही चूक करतो. भक्ती करायची म्हणजे काय करायचं? देहाला कॅन्सर झाला आहे, मनाला कुठे झाला आहे? बुद्धीला कुठे झाला आहे? बघा, आपण आत ट्रान्सफर करतो. नका करू. देहाचे भोग कोणालाही चुकले नाहीत, ना परमेश्वराला चुकले.
कारागृहात म्हणजे तुरुंगातच कृष्णाचा जन्म होणार होता, रामाला वनवास भोगावाच लागणार होता, त्याची पत्नी पळवली जाणारच होते, रावणापर्यंत जाऊन वानरांच्या मदतीनं तो रावणाचा संहार करणारच होता. कुठे प्रारब्ध चुकलं त्याला? ज्ञानेश्वरांनी वगैरेंनी किती सहन केलं, तुकारामांनी त्यांच्या वया बुडवल्या गेल्या. कल्पना करा तुम्ही, कुणालाही चुकत नाही. एवढे पराक्रमी पांडव बसलेले आहेत त्यांच्यासमोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर ही ज्ञानी मंडळी असताना आपली वहिनी कोण? द्रौपदी, तिचं वस्त्रहरण करावं ना. इतकं वाईट आपल्याला आलंय आपल्या जीवनात, आयुष्यात दुःख. नाही चुकलं, विचार करा, काही चुकणार नाही आहे देहाच्या पातळीवर, पण मनाच्या पातळीवर मी पूर्णपणे स्मरत आहे. 3 तुम्हाला शब्द सांगतो, लक्षात ठेवा. जगातली परिस्थिती तर आपल्या हातातच नाही आहे. उद्या मोठं युद्ध सुरू झालं, पेट्रोलच्या किमती वाढल्या, आपल्या सगळ्या वस्तू वाढणार आहेत. भाजीवाली तुम्हाला सांगणार आहे डिझेल वाढलं, गाडीचे दर वाढले, भाजी महाग झाली. तिथे कुठे युद्ध सुरू झाले ते परिणाम आपल्याला भोगावा लागतो. कुठेतरी चीनमध्ये तो म्हणे तो करोनाचा जंतू, व्हायरस, विषाणू आला, सगळं जग आडवं झालं ना. कोणी आज मी स्वतंत्र म्हणूच शकत नाही, इतके आपण एक झालेलो आहोत. वसुधैव कुटुंबकम हे आपल्या गुरूंची वाणी आहे. एक वन फॅमिली, द होल वर्ल्ड इज वन फॅमिली. आता वन फॅमिली झाले, पण वाईट अर्थाने झाले, चांगल्या अर्थाने झाले नाही. तिकडे काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली, लगेच मला इन्फॉर्मेशन मिळते. पॅरिसला फॅशन आली की संध्याकाळी ती मडगावला येते. इकडे नवीन रेसिपी झाली इटलीमध्ये पास्ता वगैरे काय, की दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येते. जग लहान झालं आहे, पण कुठल्यासाठी? चांगल्यासाठी नाही झालं. शांतीसाठी, प्रेमासाठी, करुणेसाठी, अहिंसेसाठी नाही जग एक फॅमिली झालेलं आहे. जे वाईट आहे त्याच्यासाठी जग फॅमिली झालेलं आहे. टेक्नॉलॉजीमुळे ऋषी टेक्नॉलॉजीबद्दल बोलतच नव्हते. वसुधैव कुटुंबकम कृण्वन्तो विश्वम आर्यम. सगळं विश्व सुसंस्कृत करून टाकूया, सगळ्या विश्वाला प्रेमाचे धडे देऊया. हे संत, हे ऋषी, हे साधू तेच खरे देव आहेत. हे आपले काळसिद्धेश्वर महाराज हा वेताळ रक्षण करतो गावाचं. गुरु माझ्या आतल्या मन बुद्धी चित्ताचं रक्षण करतो. देहाचं रक्षण करण्यासाठी गुरु नाही आहे, कारण गुरुच्या देहाचं रक्षण गुरुला कुठे करता येतं? गुरुला रोग होता, गुरु निरनिराळ्या अपघातात मरतात, होतातच ना. देह आहे, गुरु मरत नाही किंवा सद्गुरू मरत नाही. सद्गुरू मरत नाही आणि म्हणून चेला रडत नाही. सद्गुरू मेला आणि त्याचा शिष्य रडायला लागला तर दोघंही खोटे आहेत. देह पडणारच आहे. रामाचा देह कुठे? पण आज अयोध्येत रामाचं अस्तित्व आहे ना, मथुरेत कृष्ण, वृंदावनात कृष्णाचं अस्तित्व आहे ना. देह जातो, आपलाही जाणार आहे. म्हणून शाप देहाला नाही आहे, लक्षात ठेवा. हां, शाप मनाला नाही आहे, देहाला आहे. सगळे रोग आपण मनाला कुठला रोग आहे माहिती ना? चिंता, दुःख, आठवणी काढून झुरायचं, रडायचं. काय बरं होतं नाही आपलं बालपण? काय होतं? कशाला रडता? प्रेझेंट इज द ओनली टेन्स. आपण म्हणतो ना पास्ट इज डेड, भूतकाळ मेलाय, भविष्यकाळ जन्मायचं आहे. आज फक्त वर्तमान काळ, वर्तमान काळात जगायला सगळे सद्गुरू सांगतात, कारण ते तसे जगत असतात. या जगात भूतकाळ नाहीच आहे हो. मी तुम्हाला सांगतो ना की मी सांगतो तुला उद्या मी तुझ्याकडे येतो, उद्या नाही आहे अस्तित्वात. ज्यावेळेला मी उद्या तुमच्याकडे येतो त्यावेळेला तो आज झालेला असतो. लक्षात ठेवा ना. मी आज समजा सोमवार आहे का बुधवार आहे, गुरुवारी मी उद्या तुला भेटतो, बरोबर आहे? मी उद्या भेटणारच, उद्या नाहीच आहे. गुरुवार आल्यानंतर गुरुवार हा प्रेझेंट आहे, त्याच वेळेला मी तुम्हाला भेटणार आहे. लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला सांगितलं की काल मंगळवार होता, मंगळवारी मी तुला भेटे ना, मुलगासुद्धा हसेल. मंगळवारी कसा भेटणार आहे? मी भेटतो फक्त वर्तमानात. वर्तमानात जगायला शिका, बस. आत्ता सांगा ना. मी वेताळाला सांगणार आहे, वेताळा आत्ता मी तुझ्यासमोर आहे, हे मोपाचं तुझं मंदिर आहे रे. हे सगळे माझे भक्त, या काळसिद्ध भक्त म्हणजे जोडलेले. भक्त म्हणजे मी गुरून तुम्ही भक्त असं नाही आहे. भक्त म्हणजे जोडलेला, कनेक्टेड. आणि डिस्कनेक्ट झाला की विभक्त म्हणतो. विभक्त शब्द आपल्याला कळतो, भक्त कळत नाही. म्हणून तिचं पूजा, आरती, पूजा, भक्ती म्हणले ना, तोच आपला विषय आहे. मी सांगणार या क्षणी मी आनंदात आहे. हे वेताळा धन्यवाद, या क्षणी मी अत्यंत आनंद आहे. सद्गुरुनाथा धन्यवाद, या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे. म्हणा ना. प्रत्यक्ष कशाला म्हणायला पाहिजे? यू से इट इन युअर माइंड, यू फील इट ॲट युअर हार्ट अँड यू लिव्ह इट विथ युअर बॉडी.
मनात म्हणा, हृदयाच्या पातळीवर अनुभवा आणि जगा प्रत्यक्ष कृती करून. पण प्रत्येक वेळेला सांगा, या क्षणी मी आनंदात आहे वेताळा, या क्षणी मी आनंद आहे प्रभू रामचंद्रा, या क्षणी मी आनंद आहे कृष्णा, या क्षणी मी आनंद आहे पांडुरंगा, तुकारामा. बघा ना तुम्ही, या क्षणी मी आनंदात आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जगातली परिस्थिती माझ्या हातात नाही, भारतातली परिस्थिती माझ्या हातात नाही, गोव्यातली परिस्थिती माझ्या हातात नाही, मोपातली परिस्थिती माझ्या हातात नाही, घरातली परिस्थिती. मुलं काय आपल्या मनाप्रमाणे वागतात? नाही हो, घरातली परिस्थिती सुद्धा नाही आहे. माझ्या देहातली नाही आहे देहस्थिती माझ्या हातात. नाही तर करोनाने काय बाय चॉईस मेले ते नाही ना. माझ्या देहाची स्थिती माझ्या हातात नाही, परिस्थिती माझ्या हातात नाही. माझ्या हातात काय? 100% मनस्थिती माझ्या हातात आहे. कोणत्याही परिस्थितीत मी आनंदात राहू शकेन. तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेनच. त्याला एक पैसा लागत नाही, त्याला कुठलंही साधन लागत नाही. ना प्रतिमा लागते, ना हार लागतो, ना घंटा लागते, ना आरती लागते, ना टाळ, ना टाळ्या, काही नाही. आनंद. मी आनंदात आहे, धन्यवाद वेताळा. मी आनंद आहे, धन्यवाद पांडुरंगा. मी आनंदात आहे, धन्यवाद हनुमंता. बघा ना, अरे सगळीकडे तूच, देऊळ तूची मूर्ती, ही भक्ती आहे हो. मला देवळात नाही देव दिसत, मला तो वेताळ आहे त्या कशावर उभा आहे त्याच्यात देव नाही दिसत, विठ्ठलाच्या विटेत नाही देव दिसत, मंदिराच्या पायरीत नाही देव दिसत. ते सांगण्यासाठी नामदेवाची पायरी, ती वीट पुंडलिकाने फेकलेली, कथा निर्माण कराव्या लागली. ती वीट काही साधी नाही आहे, 28 युग झाली तरी भंगलेली नाही आहे. ही पहिली भक्ती होती. श्रवणम, कीर्तनम. कीर्तन म्हणजे नारद. कीर्तन म्हणजे आपण जे म्हणतो ते परफॉर्मिंग आर्ट. कीर्तन त्याच्यात नाच आहे, गायन आहे, कथन आहे, अभिनय आहे, सगळं आहे. त्याला कीर्तन. संकीर्त सतत नारायण नारायण, ते कीर्तीच सांगत असतात नारायणाची. करी कीर्तने नारदा सारखाचे, हे रामदासांचं वर्णन आहे. पुढे स्मरणम, विष्णू स्मरणम, किंवा कुणाचंही स्मरण करायचं. शंकर की प्रल्हाद. प्रल्हाद बोलायला लागल्यापासून हरी हरी, पुढे नारायण नारायण आणि शंकर. प्रत्येक श्वासाला राम 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 राम. दर हेल्दी माणूस, जो आरोग्यवान माणूस आहे, दर मिनिटाला 15 वेळा श्वास घेतो. म्हणून 24 तासातले श्वास मोजा, तितके रामनाम शंकर घेतो. 23,700 वेळा नामाचं माप आहे शंकराचं. शंकराचं जर रामनामाचं माप आहे तर तू कोण रे? किंकर. कोण म्हणतात? समर्थ रामदास. एक आहे शंकर, दुसरा आहे नोकर, तिसरा आहे चाकर आणि चौथा आहे किंकर. वेळ घालवत नाही सांगताना, पण लक्षात ठेवा, शंकर वर आहे, किंकर खाली आहे. तो सतत रामनाम घेतो आणि तू नाही घेत. आपल्यापैकी जे रामरक्षा म्हणतात, राम रामे ते रमे रामे मनोरमे, हे कुणाला सांगितले? पार्वतीला सांगितले. कुणी सांगितले? शंकरांनी सांगितलेलं आहे. रामनाम सहस्रतुल्य. हे सहस्र नाम वगैरे, एक रामनाम बस पुरेसं आहे. शंकराला ते पुरतं. म्हणून पहिलं झालं कीर्तन. कीर्तन कुणासारखं? नारदासारखं. नाम कुणासारखं घ्यायचं? तर प्रल्हादासारखं. प्रल्हादाची कथा आपल्याला माहीत आहे, पण नारदास आपल्या शंकरासारखं. पादसेवन, पायाची सेवा करायची, पाय चेपायचे. कुणासारखे? पुंडलिकासारखे. पुंडलिकाच्या आईवडिलांचे पाय अजून चेपून संपलेले नाही आहेत, म्हणून तो मागे उभा आहे. तो आपल्या भक्ताच्या दर्शनाला आलेला आहे. भक्ताच्या दर्शनाला पांडुरंग आलेला आहे. कुणीतरी सांगतं, अरे पांडुरंग आला तुझ्या दर्शनाला, मी आईवडिलांचे पाय चेपतो, त्यात व्यत्यय नको, म्हणून समोर वीट होती ते मागे फेकतो. कारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. नामदेव म्हणतात की मातला एवढा तुला मा झालाय, विठ्ठलाला उभं केलं. तो म्हणतो म्हणून तुम्हाला दर्शन मिळतं. मी आईवडिलांच्या पायाची सेवा संपवली की विठ्ठल पुढे येईल, मी त्याचं, तो माझं दर्शन घेईल आणि तो वैकुंठाला निघून जाईल. इथे उभं राहण्यासाठी माझी पादसेवा, पायांची सेवा कुणाची चालू आहे? आईवडिलांची मी करतो. दुसरं रमासेवी, लक्ष्मी. लक्ष्मीचं काय सुंदर उदाहरण आहे. ज्यावेळेला अमृतमंथन झालं त्यावेळेला निर्नळी रत्न निघाली. मग ते पारिजातकाचं झाड निघालं, पहिल्यांदा हलाहल विष निघालं. आपण शंकराच्या आरतीत म्हणतो ना, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हलहल जे उठले, ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. शंकराची आरती आहे. हलाहल शंकराने प्यायलं, त्याच्यानंतर मदिरा निघाली, ती असुरांना म्हणजे राक्षसांना दिली.
आणि नंतर अमृत निघालं, त्याच्यासाठी भांडण सुरू झालं. मध्ये लक्ष्मी निघालेली आहे. लक्ष्मी वरमाला घेऊन आलेली आहे. तिला वर निवडायचं आहे, वर संशोधन, नवरा पाहिजे तिला. हातात हार घेऊनच आलेले आहे. तिने मनात काय म्हणले बघा, न मागे तयाची रमा होय दासी. रमा म्हणजे लक्ष्मी. तुम्ही पैशाच्या मागे पळालात ना तर पैसा तुमच्या पुढे पळेल, मिळणार नाही. कितीही मिळाला तरी पुरेसा वाटणार नाही. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. तुम्ही थांबलात आणि विष्णूची जर सेवा केली तर विष्णूचे पाय सतत चेपत बसलेली लक्ष्मी तुमची बनेल. सांगितले, रामदासांची सुंदर ओवी आहे, बुद्धीने सर्वही होते. लक्षात ठेवा, बुद्धीवर भर आहे त्यांचा. बुद्धीने सर्वही होते, बुद्धी दाता नारायण. आधी तो नारायणू आपुला की जे लक्ष्मी चरणी वसे, लक्ष्मी चरणी वसे. आता ऋषी वगैरे आल्यानंतर राजा उभा राहायचा, ऋषींची श्रीमंती. तुकाराम आल्यानंतर शिवाजी महाराज, काय श्रीमंती होती हो त्यांची, त्यांच्याकडे काय होतं. रामदासांकडे लंगोटी होती. आमचे गोंदवलेकर महाराज किंवा गजानन महाराज शेगाव वस्त्रच नाही अंगावर. साईबाबा फाटके वस्त्र, ते कपया असतात महाराज तसे घालायचे. अक्कलकोट काय कधी काय घालायचे, कधी घालायचे नाहीत. सगळेजण उभे राहायचे ना त्यांच्यासमोर. ही कसली शक्ती आहे, ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही. तुम्हाला एक सहज सांगतो, संस्कृत भाषा एवढी समृद्ध आहे, पैसा याला संस्कृतमध्ये शब्द नाही. एक अर्थ, दुसरी समृद्धी, तिसरी संपत्ती, संपदा, आपण वित्त, सगळ्याचे अर्थ निराळे. पैसा अर्थ, आणि पैसेवाल्याला किंमतच नाही आपल्या समाजात. आज ती किंमत आलेली आहे, दुर्दैवानं आज किंमत आलेली आहे. आणि अजूनही तसं नाही आहे. मी तुमच्याकडे आलो पैसेवाला म्हणून नाही, भक्त म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. सतत गुरुच्या चरणाशी नामाच्या माध्यमातून जोडलेलं राहणं ही सगळ्यात सोपी भक्ती आहे. म्हणून पुढचा भक्त बघूया ना. आत्ता सांगितलं तुम्हाला की पादसेवन म्हणजे पुंडलिक आणि लक्ष्मी. लक्ष्मीची गंमत तुम्हाला सांगतो. ती गेली ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाची ब्रह्माणी म्हणजे सरस्वती होती, पण ती म्हणाली मी वर माला घेऊन आलेली आहे. पण तिची अट काय, मनातल्या मनात, की ज्याच्या मनात माझ्याबद्दल बिलकुल इच्छा नाही आहे त्याला मी नवरा म्हणून निवडणार. ब्रह्मदेवाला 4 तोंड तुम्हाला माहीत आहेत, आणि तो सरस्वतीकडे बघतो की एवढी सुंदर आलेली आहे, करू का तिच्याशी लग्न. हे सगळं संवाद मौनात झालेला आहे. सरस्वती म्हणाली माझी हरकत नाही. देव पुढे करतो डोकं, तेव्हा ते हां म्हणून निघून जाते. म्हणजे मी तुला पाहिजे, तुझ्या मनात माझ्याबद्दल इच्छा, कामना, अभिलाषा निर्माण झालेली आहे, मला तुला नवरा नको. कैलासाला आली ती लक्ष्मी हातात माळ घेऊन. कैलासाला आल्यानंतर शंकर पार्वतीकडे बघतो आणि विचारतो करू का. पार्वती म्हणाली माझी हरकत नाही. शंकर तोंड पुढे करतो, नारद मान पुढे करतात. नारद म्हणतात इतकी सुंदर पत्नी जर आपल्याला मिळत असेल तर ब्रह्मचर्याचं पुढच्या जन्मात पाहून घेऊ, या जन्मात संसार करूया आनंदानं. नारदांच्या मनात तिच्याबद्दल कामना, तुम्ही वासना म्हणू नका, इच्छा निर्माण होते. सगळ्या ते हुक करून पुढे जाते. शेवटी येते सागरात. सागराच्या तळाशी शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम, झोपलेला आहे शांतपणे. शेषाच्या, शेष नाग आहे, त्याच्यावर शांत झोपलेला आहे. लक्ष्मी माळ घेऊन येते. हा बिलकुल त्याचं ते हास्य असतं ते चालू राहतं. उठून सुद्धा बसत नाही. ती येऊन त्याच्या पायाकडे बसते. उठून बसला तर मी हार घालेन ना. झोपलेल्या माणसाला हार घालणं म्हणजे प्रेताला हार घालतो ना आपण, झोपलेल्या माणसाला कधी हार घालत नाहीत. आणि हा तर उठायला तयार नाही आहे. तो उठावा म्हणून ती पावलं चेपत बसले, पाय अजूनही चेपते. या गोष्टीप्रमाणे लक्ष्मी नारायणाचं लग्न झालेलं नाही आहे. लक्ष्मी सेविका आहे, भक्त आहे, कायम भक्ती करते. पादसेवन भक्ती, चरण सेवा ही तिची भक्ती आहे. अजूनपर्यंत तो उठलेला नाही आहे. तिचा माळ वरमाला तिथेच पडलेली आहे. खरी भक्ती आहे. बघा पुढे आपण जाऊया. हे झाले पादसेवनम. अर्चनम, पूजा कुणासारखी करायची, पृथुराजा आणि त्याची अर्ची नावाची पत्नी. अहो काय सुंदर दाम्पत्य आहे. भागवतात सुरुवातीच्या दाम्पत्यांची वर्णन आहेत. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. हा पृथुराजा म्हणजे सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना आत्ता सांगितलं ना, पायरीला नमस्कार, खांबाला नमस्कार, समाधीला नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. तो सगळीकडे बघायचा. म्हणून या पूर्वी ह्याला ना जंबूद्वीप वगैरे नाव होतं. पृथ्वी अनाथ होती, ती सनाथ बनली. पृथुराजाने सगळीकडे नमस्कार करून तिच्यात एक चैतन्य, एक तेज आणि एक दिव्यता निर्माण केली. म्हणून सकाळी उठल्यानंतर जो आपला मंचक पलंग असतो, पलंगा तुला नमस्कार.
माझं इतकं किलो वजन रात्रभर तू सहन केलं होतंस रे, नमस्कार. त्याच्यावर बेड असतो, बिछाना तुला नमस्कार. तुझ्यामुळे मी आरामात झोपलो रे. चादर पांघरून नमस्कार नमस्कार नमस्कार. नंतर जमिनीला पादस्पर्शम क्षमस्व मे विष्णुपत्नी नमस्तुभ्यम. विष्णुपत्नी आहे पृथ्वी. विष्णूला आपण पालन करण्यासाठी आपलं जी साधनं मिळतात, अन्न पृथ्वीतून मिळतं, वस्त्र पृथ्वीतून मिळतं, निवाऱ्यासाठी विटा काय सगळं पृथ्वीतून मिळतं. पृथ्वी सगळं देते. पृथ्वी अत्यंत महत्त्वाची विष्णुपत्नी आहे. तिला सांगायचं आता मी तुला पाय लावणार आहे ग, मी मलमूत्र विसर्जन करणार आहे ग, मी आंघोळ करून माझं घाण पाणी तुझ्यावर सोडणार आहे ग, शेतीला तुला उकरणार आहे, तुला जाळणार आहे, बुनियाद खणायची घराची परत खणणार आहे तुला. विचार करा. आणि तरीही आजही 2024 साली एक कण मी पेरला, एक दाणा पेरला तर हजारो दाण्यांची कणसं तू मला देतेस. एक भाताचं कण पेरला, भाताची कणसं देते, हजारो दाणे तुम्हाला परत देतेस. तू खरीच क्षमा आणि अत्यंत उदार अशी माता आहेस. सतत पृथ्वीराजाने सगळ्याला नमस्कार केला म्हणून या ग्रहाला पृथ्वी म्हणायला लागले. पुढे जाऊया. अर्चनम वंदनम. वंदन कोणासारखं करायचं? एक अक्रूर नावाचा राज, नावाप्रमाणे तो क्रूर नाही आहे, अक्रूर म्हणजे अत्यंत प्रेमळ आहे. तो कंसाचा मंत्री आहे. ज्यावेळेला सगळ्या राक्षसांना कृष्णाने मारलं, आग वगैरे कृष्णाने अग्निप्राशन केला, तो आला होता कालियाला मर्दन करून रमणक द्वीपात पाठवून दिलं. काय कृष्णाची प्रत्येक कृती आहे. तो नदीत होता, नदीचं नाव यमुना, आता कालिंदी म्हणतात, काळी झाली याच्या विषामुळे. तो कालिया म्हणतो मी काळाचं विष आहे, कालकूट. अरे माझ्या श्वासातूनच निघतं रे, मी काय करू. म्हणून मी राहिलो तो एका बेटावर, तिथे एका सरोवरात. म्हणजे माझं विष त्या सरोवरातच राहत होतं. मी, माझ्या पत्नी वगैरे, आम्ही मुलं, आम्ही सगळे विषारी तिथे राहत होतो. पण तुझा जो वाहन आहे गरुड विष्णूचं, तो यायचा आणि आम्हाला खायचा. म्हणून तुझं संरक्षण मिळावं म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. गरुडापासून आम्हाला संरक्षण दे, आम्ही परत जातो. कालियाला कृष्णाने मारलेलं नाही आहे. कालियाला सांगितलं जा परत तू त्या द्वीपात रमणक नावाच्या बेटावर जा, तिथे जे सरोवर आहे किंवा तळं आहे त्या तळ्यात तू राहा. बाकीचं इथे काय नदी आहे, इथे विषारी झालेलं पाणी, वासरं मरायला लागलेले आहेत, खाली असलेली माणसं मरायला लागलेली आहेत, म्हणून तुला मी मारणारच आहे, परंतु नाही मारत. एक गंमत आहे इथे. त्याच्या 5 फणा आहेत, त्याच्यावर नृत्य करतो कृष्ण. त्याचं हातात धरलेलं आहे, आपण म्हणतो ना सापाला पकडायचं असेल तर शेपूट हातात धरलेला आहे, एका हातात बासरी आहे. आणि त्या 5 फणांवर, या 5 फणा म्हणजे आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आपले 5 जे निरनिराळे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. गंध नाकाचा, रूप डोळ्यांचा, स्पर्श त्वचेचा, वायू शब्द कानांचा, आणि रस रुचीचा, वाणूचा, दृश्य रूप हे डोळ्यांचं. ह्याच्यावर नाचलाय कृष्ण. तो म्हणतो मी स्वामी आहे तुमचा, मी वाटेल तेवढ्या पत्नी करेन, पण मी काया कृष्ण नाही आहे, मी छाया कृष्ण नाही आहे, मी माया कृष्णही नाही आहे. एक गमतीदार प्रसंग सांगू, तुमच्या लक्षात येईल. हा जो परीक्षित आहे ना, जन्माला त्यावेळेला मेल्यासारखा होता, मृतवत, स्टील बॉर्न चाइल्ड म्हणतात ना, हालचालच नाही, रडतच नव्हता. खूप मोठी कथा आहे ती, मागे जाऊन सांगत नाही, ते एवढंच बघा. कृष्ण 4 शपथा घेतो आणि त्या 4ही शपथा खोट्या आहेत की हो. पण तो सांगतो हे मूल जर मूर्तवत असेल तर मी 4 शपथा घेतो, एकेका शपथाबरोबर पहिल्यांदा ते श्वास घ्यायला लागेल, दुसरी शपथ हात हलवायला लागेल, तिसरी शपथ पाय हलवायला लागेल, आणि चौथी शपथ रडायला लागेल, म्हणजे जिवंत झालं. पहिली शपथ काय केली, आयुष्यात मी चोरी केली नसेल तर ह्याला श्वास, त्याची छाती हलायला लागू दे. लहानपणापासून माखन चोर म्हणतो ना आपण त्याला, मैया मैने नाही माखन खायो वगैरे, लक्षात मग त्याचं चोरी लोकांना एवढी आवडायची. आपण म्हणतो ना उखराला त्याला बांधलं. यशोद नक्की त्यावेळेला काय घडलं, सगळ्या तक्रारी घेऊन आलेल्या आहेत गवळणी. माझी मटकी फोडली, आमचं ताक चोरलं, आमचं लोणी चोरलं, शिंकाळ्यात वरती ठेवलं होतं, एकावर एक ते चढले गोपाळ आणि त्यांनी चोरलं सगळी. तरी स्वाती म्हणाली ह्यात काय नवीन आहे, ठीक आहे मी याला शिक्षा करते. इतक्यात एक म्हातारी, तिरळी, दात बाहेर आलेली, वाकलेली, अत्यंत कुरूप अशी एक गवळण येते. माझी तक्रार यशोदे,
त्यावेळेला ती म्हणते तुलाही कृष्णाने त्रास दिला, मग याला उखळालाच बांधते. ती म्हणते आजी माझी तक्रार काय ऐक. ती काय तक्रार सांगते, सगळ्यांच्या घरात हा चोऱ्या करतो, माझ्या घरात अजून एकदाही चोरी केली नाही. इतकी का मी वाईट आहे, इतकी मी गरीब आहे, इतकी मी कुरूप आहे, माझ्या घरात अजून त्यांनी चोरी केली नाही. कृष्णाची चोरी हा इतरांच्या आनंदाचा विषय होता. श्वास हालायला लागला. दुसरी शपथ घेतली, मी जर कधीही खोटं बोललेलो नसेल, हात हालायला लागतील. कृष्ण कितीदा खोटं बोललाय, खोटं बोललाय नाही, सतत खरं बोलणाऱ्या युधिष्ठिराला सुद्धा त्यांनी खोटं बोलायला लावलेलं आहे. कारण द्रोणाचार्य मरत नव्हते युद्धात. द्रोणाचार्य का मरत नव्हते, कारण पाचही पांडव म्हणाले गुरुना आम्ही मारणार नाही. आणि द्रोणाचार्य मेल्याशिवाय काय होतं, त्यांनी सांगितलं तुमच्या मृत्यूचं रहस्य सांगा. आणि आचार्य एवढे मोठे होते की आम्हाला कळते आम्ही अनिती, अधर्म आणि अन्याय, अपराध यांच्या बाजूने लढतोय, आमचा पराभवच व्हायला पाहिजे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळं हेच म्हणत होते. ज्या वेळेला अत्यंत अप्रिय म्हणजे मला न आवडणारा समाचार म्हणजे वृत्त मला ऐकू येईल, त्यावेळेला मी हातातली शस्त्र ठेवेन, मग कुणीही येऊन माझं डोकं उडवावं, मी लढणार नाही. मग ह्याचा अत्यंत प्राण होता त्याचा मुलगा अश्वत्थामा. आणि अश्वत्थामा एकाच व्यक्तीचं नाव होतं. आता हा खोटं बोलणार नाही. कृष्णानं भीमाकडून अश्वत्थामा नावाचा हत्तीनं नाव, आपण कुत्र्याला नाही का मोती वगैरे नाव ठेव, पण आहे का घरी गेलो तो अश्वत्थामा नाव, अरे म्हणजे अश्वत्थामा कोण आहे, आम्ही कुत्र्याला म्हणतो. म्हणलं वा वा वा, तो कायम जगू नये मरू नये म्हणून का नाव ठेवलंय. कुठलंही नाव नचिकेता म्हणून कुत्र्याला नाव ठेवायचं, पण ठीक आहे अश्वत्थामा. आता त्या हत्तीचं नाव होतं. हत्तीला मारलं भीमाने आणि सगळीकडे पसरवलं. अश्वत्थामाला त्याच रणभूमीवर दूर लढत ठेवलं होतं. म्हणजे अश्वत्थामा मेलाय का जिवंत आहे हे इकडे कळणार नव्हतं. आणि सगळीकडे कृष्णाने बातमी पसरवली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. यांच्या कानावर बातमी जाते. तो युधिष्ठिर सांगेल तरच मी मानेन अश्वत्थामा मेला, कारण माझा मुलगा मरण्यासाठी जन्मलेला नाही आहे. पण त्यांना हेही कळत होतं की आपलं मरण झाल्याशिवाय पुढचा सेनापती येणार नाही आहे. म्हणाले की अश्वत्थामा खरंच गेला, युधिष्ठिराला सांगायला पाहिजे. आता कल्पना करा, अश्वत्थामा गेला हा समाचार सांगायला, म्हणजे कोकणीत आपण जाप द्यायला म्हणतो ना, तसं हे गेलेलं आहे. कृष्ण शंख घेऊन गेलेला आहे. आपण जाप द्यायला जाताना शंख घेऊन जातो, जाऊन शंख वाजवून घरात प्रवेश करतो, तुमचे आजोबा गेले वाईट झालं, शंख वाजवतो. कृष्ण शंख घेऊन गेलेला आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं आहे. कृष्ण म्हणाला योग्य वेळी तुम्हाला कळेल. युधिष्ठिर म्हणला मी सांगेन द्रोणाचार्यांना अश्वत्थामा मेला, हत्ती का माणूस, माणूस म्हणजे तुमचा मुलगा मला माहीत नाही, नरो वा कुंजरो वा अश्वत्थामा हतः. अश्वत्थामा हतः नरो म्हणजे माणूस, अश्वत्थामा नावाचा माणूस म्हणजे तुमचा मुलगा मेला हे सांगितल्याबरोबर कृष्णाने एवढ्या जोरात शंख वाजवला की पुढे युधिष्ठिर म्हणला हे द्रोणाचार्यांना ऐकू आलं नाही. ही कृष्णाची बुद्धिमत्ता आहे. आणि मग पुढे काय झालं ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून मी कधीही खोटं बोललो नसेल तर हे पोर हात हलवायला लागेल. तिसरी, कधीच चोरी युद्धात कधीही पाठ दाखवली नसेल तर. त्याच्या कृष्णाचं एक नाव आहे रणछोडदास. रणछोडदास, अरे रण सोडून पळत आलेला आहे. तो प्रसंग बघा. काल यवन नावाचा एक मोठा सेनापती, यवन ग्रीसमधला, हत्तीवर बसून आलेला आहे. कृष्ण नाटक करतो. तो म्हणतो 18 वेळा, ही 18वी स्वारी आहे. जरासंधाने मथुराईवर 17 स्वाऱ्या परतून लावल्या. कोणी? कृष्ण आणि बलरामाने. पण परत परत तो स्वाऱ्या करत होता. कृष्ण त्याचा शत्रू क्रमांक 1 होता, कारण त्यांनी कंसाला मारलं होतं. आणि कंस हा जरासंधाचा जावई होता. जरासंधाला 2 मुले होत्या, अस्ती आणि प्राप्ती. या दोन्ही पत्नी कंसाच्या होत्या. कंसाला कृष्णाने मारल्यानंतर या विधवा झाल्या. काकणं फोडून, कुंकू फिसकटून, केस मोकळे सोडून, छाती बडवत रडत जरासंधाकडे आल्या, कृष्णाने आम्हाला विधवा केलं. मग कृष्ण मथुरेत आहे ना, पहिली स्वारी 17 स्वाऱ्या केल्या. 18वी स्वारी आली तेव्हा कृष्ण बलरामाला म्हणतो हे संपणारच नाही आहे. कारण जरासंधाने 86 राजांना तुरुंगात ठेवलं होतं.
त्याला अजून 14 राजे पाहिजे होते. 100 राजे झाल्यानंतर त्या 100 राजांना मारून त्यांचं यांचं रक्त यज्ञाला करून नरमेध तो करणार होता. अश्वमेध वगैरे नाही, नरमेध. इतका क्रूर होता तो. पण 86 राजांचं सैन्य, 86 राजांचं राज्य त्याच्याकडे होतं ना. मग त्याचं सैन्य संपतच नव्हते. कृष्ण म्हणाला, बलरामा आता मी नाटक करणार आहे. कृष्णाचा कुठलाही निर्णय आणि कृष्णाची कोणतीही कृती ही सरळ नाही आहे. आपल्याला वाटतं की एवढं काय कृष्णाने केलं, पण त्यातून पुढे कल्याण होणार असतं, हे लक्षात ठेवा. हा प्रसंग बघा ना किती सुंदर आहे. तो हत्तीवर बसून प्रचंड मोठा असा येतो काल यवन. कृष्ण त्याला नमस्कार करतो, घाबरल्याचं नाटक करतो. लहानपणापासून याला नटवर लाल हे म्हणतात कृष्णाला. अरे काय नाटकं करतो निरनिराळी. तो घाबरल्याचं नाटक करतो आणि नंतर म्हणतो, तू केवढा मोठा, मी केवढा छोटा. कारण काय वय असेल कृष्णाचं, 20 असेल जास्तीत जास्त. कारण 12व्या वर्षी कंसाला मारलं. दरवर्षी जर एक असेल 12 17 29 31 वर्ष. कृष्णाचं आयुष्य 125 वर्षांचं आहे. आणि कृपया लक्षात ठेवा, 12व्या वर्षी त्यांनी गोकुळ सोडलेलं आहे. नंतर 113 वर्षात तो एकदाही गोकुळात आला नाही. म्हणजे गोकुळातली रासलीला वगैरे तो 12 वर्षाच्या म्हणजे 11 वर्षाच्या असताना, ज्याला टीन एज म्हणतो, 13 14 16 अप टू 19. कृष्ण टीनेजर सुद्धा नव्हता. ते राधा वगैरे काव्य आहे नंतरचं. भागवतात राधा नावाची व्यक्तीच नाही, लक्षात ठेवा. भक्तीची शक्ती, त्या शक्तीला राधा नाव दिलेलं आहे. विचार करा तुम्ही. असू दे, तुम्ही ऐकलेलं भागवत आणि प्रत्यक्ष भागवत याच्यात जर फरक वाटत असेल तर हे भागवत आहे. भागवतात व्यासांना खूप काहीतरी चांगलं सांगायचं आहे. मग ह्याने नाटक केलं. आपण काय करूया, तू आणि मी द्वंद्व युद्ध खेळूया. मी जर हरलो तर सगळी आमची मथुरा तुझी, आम्हाला तू तुरुंगात ठेव. पण तू जर हरलास तर तुझं सगळं सैन्य इथे राहील आणि जरासंध परत कधीही युद्ध करणार नाही आमच्याबरोबर. ठीक आहे म्हणाला. तो हत्तीवरून खाली उतरला. हा 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 करत कृष्णाच्या मागे. कृष्ण एवढं घाबरल्याचं नाटक करतो, पाठ दाखवतो. युद्धात मी जर शत्रूला पाठ दाखवली नसेल तर हे पोर जन्मलेलं परीक्षित पाय हलवेल. आणि कृष्ण तर घाबरल्याचं नाटक करतो. हा जातो त्याच्या मागे. यावेळेला कृष्ण उपर्ण घेऊन गेलेला आहे. मगाशी शंख घेऊन गेला होता. युद्धावर जाताना तुम्ही उपर्ण घेऊन जाणार आहात का चिलखत वगैरे घालून जाणार आहात? उपर्ण घेऊन गेलेलं आहे. ते उपर्ण असं हलवतोय, निळ्या रंगाचं उपर्ण. ते काळ यवनाला दिसतंय आणि कृष्णाला ते लक्षात यावं म्हणून ही कृती कृष्ण करतोय. शेजारी गुहा आहे. त्या गुहेत किती युग तुम्ही म्हणाल, इतके हजारो वर्ष एक ऋषी झोपलेले आहेत, मुचकुंद नावाचे. सगळी कथा सांगत नाही, पण नंतर शेवट सांगतो त्यांच्या जीवनाचा. त्या मुचकुंद ऋषींनी देवाला मदत केली, रात्रंदिवस लढले आणि नंतर सांगितलं मला झोपायचं आहे, मला एक जागा दे आणि मी अखंड झोपणार आहे. माझी झोप पुरी होण्याच्या आधी माझ्या झोपेत जर व्यत्यय आणला, माझी दृष्टी त्याच्यावर पडली, त्याची राख झाली पाहिजे, गोबर भस्म झालं पाहिजे. तथाच तो हा झोपलेला आहे. कृष्णाला माहीत आहे. कृष्ण येतो, कालयवन मागून येतो. कृष्ण अगदी अलगद आपलं उपर्ण आहे ना ते ऋषींच्या अंगावर घालतं. ऋषींना कळतही नाही आणि एका गुहेतल्या दगडाच्या मागे लपून बसतो. हा 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 करत येतो. त्यांनी ते उपर्ण बघितलेलं आहे. तो म्हणतो तू झोपल्याचं जरी नाटक केलं तरी तुला उठवून मी मारणार आहे. खर्रकन ते उघडतो. ऋषींची झोप मोडते, त्याच्यात व्यत्यय येतो. ऋषी बघतात, अग्नी निघतो आणि कालयवनाची राख होते. काही वेळ त्यांचा अग्नी शांत होऊ देतो आणि नंतर म्हणतो कृष्ण समोरून ऋषीवर नमस्कार. त्यावेळेला ते प्रश्न विचारतात, रामाचा जन्म झाला केव्हा? झोपलेत, लक्षात ठेवा. सत्ययुगात झोपलेला आहे हा मुचकुंद. रामाचा जन्म झाला, तो म्हणतो रामाचा जन्म झाला, त्रेतायुग संपलं, द्वापर युगाचा मी नायक आहे, त्याच विष्णूचा 8वा अवतार आहे मी. आणि म्हणून शंखचक्र गदा पद्म सुंदर दर्शन देतो. मुचकुंद ऋषी धन्य होतात, मुक्त होतात. मुचकुंद ऋषींना मुक्ती दिली, कालयवनाला राख केली, पण दाखवली काय? पाठ दाखवली. याला काय पराभव म्हणणार तुम्ही? पण ते पोराचे पाय हालायला लागले की हो, मी पाठ दाखवलीच नाही, मी त्याला ठार मारलं. माझ्या युद्ध नीतीचा, वॉर टॅक्टिक्स ज्याला म्हणतात, त्याचा तो एक भाग होता. आता शेवटचं पोर रडत नाही असून त्यावेळेला त्यांनी कमाल केली. सगळ्या 16,108 पत्नी त्यांनी स्वतः मिळवलेल्या आणि 16,100 या नरकासुराच्या तुरुंगात होत्या. नरकासुराला मारल्यानंतर कृष्णाने त्याला मुक्त केलं.
त्या आल्या, म्हणाल्या की आता आमचं स्टेटस काय, सोशल स्टेटस, समाजात आमचं स्थान काय, आम्हाला पती नाही, भाऊ घरात घेणार नाही, आईवडील पाठ दाखवतील, म्हणजे आम्ही भोगदास येऊ वेश्या. त्याच्यापेक्षा आम्ही तिकडे आनंदात होतो, परत नरकासुरासारख्या त्या तुरुंगात आम्हाला नेऊन ठेव. कृष्णाच्या ह्याच्यात आलं. त्यांनी तुम्हाला सांगतो या 16,100 पत्नींची लग्न केली, प्रत्येकाला महाल दिला. आता त्यांना त्या सगळ्यांच्यापासून 80 मुलं झालेली आहेत कृष्णाला. तुम्हाला जर नावं पाहिजे असतील तर गुगलवर बघा, त्या 80 मुलांची नावं दिलेली आहेत. मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला. आता तर द्वारका पाण्यात बुडाली, ते आता पाण्याच्या वर काढतायत. तुम्ही मुद्दामून मरीन आर्किओलॉजी गुगलला टाका, तुम्हाला सगळं दिसेल. काय संपन्न नगरी होती ती. आणि आता युनेस्कोनी तो प्रोजेक्ट ताब्यात घेतलेला. इट इज वर्ल्ड हेरिटेज. मानवजातीचा हा समृद्ध वारसा आहे. काय सुंदर नगरी आहे. आणि त्या नगरीतली आपण त्याला म्हणतो वाज, त्याच्यात आपण फुलं ठेवतो, आपण फ्लॉवर पॉट म्हणतो, इतका नक्षीदार आहे. त्याच्यावर मोठा खांब पडलेला आहे. मग तो काढण्यासाठी रोबोची मदत घेत आहेत. मी जर माणसाने काढलं तर तो फुटणार आहे. काढता काढता काम पडलेलं आहे. मग रोबो त्याच्या खाली जातो, ते वाळू वगैरे काढतो आणि अगदी अलगद काढतो. हे बघा तुम्ही डोळ्यांनी हो. आणि हे तुमच्या खिशात आहे. ज्याला स्मार्टफोन तुम्ही म्हणता, ज्याच्यासाठी वापरायचा नाही त्याच्यासाठी आपण वापरतो आणि जीवनाचा खरं सांगतो सत्यानाश करून घेतो. पण आपल्याला का जाणवत नाही? कारण यांचा सत्यानाश यांनी करून घेतला, हिचा सत्यानाश हिने करून घेतलेला आहे. सगळ्यांनी सत्यानाश करून घेतलेला आहे. जे नाही करत ना ते आजही शांत आहेत. जे नाही करत ना ते इन्फॉर्मेशन करत नाहीत, थोडं तरी ज्ञान मिळवतात. जे नाही करत ना ते थोडं वाचन करतात. जे नाही करत ना ते लोकांचे उपयोगी पडतात. आणि जे करतात, सेल्फी काय, मोबाईल काय, मी सांगू कशाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ट्विटर असू दे, फिटर असू दे, काही फोकस नाही. मी माझ्या देहाच्या बाहेर आहे. मी आतली सेल्फी काढतो का? एक्सरे बरा त्यापेक्षा. मला काही रोग झालाय कळतं, सेल्फीनं कळतं. सेल्फी इज फ्रॉम बॉडी आउटसाइड बॉडी. पाठवा, सेंड सेंड सेंड. काय मिळणार आहे तुम्हाला? यांचं एक वाक्य, यांचे गुरु जे होते, आता तुम्ही जे जय गुरु जय गुरु जय गुरु म्हणतात, ते काळसिद्धेश्वर जो संप्रदाय आहे त्याच्यात गुरुदेव रानडे होते. त्यांची तशी प्रार्थना आहे. सुंदर कापराची ज्योत लावायची. शुद्ध कापूर असेल तर ती निळी दिसते, इतकी निळी की पलीकडचं आकाश दिसतं. त्या आकाशाकडे पाहत आरती करायचे. आरतीला मूर्ती नको ना, असली तरी चालेल, नसली तर जास्तच चांगलं. ज्या वेळेला शेवटचा आरतीचा शब्द येतो, ज्योत शांत झालेली असते. घडलं काय? कापूर शुद्ध असेल तर काही उरत नाही. ना धूर, ना कापूर, ना लिक्विड, नथिंग. फक्त पूर्वी आकाश होतं, आता आकाशच उरलं. ही आरती आहे. त्यांचं तुम्हाला मी एक सांगतो की त्यांनी फार महत्त्वाचा विचार मांडलेला आहे या भक्तीच्या संदर्भात. काळसिद्धेश्वर संप्रदाय, गुरुदेव रानडे संप्रदाय, ते सांगतात की नाम हेच भक्तीचं सतत करता येणारं 24/7 साधन आहे. सतत तुम्हाला आरती करता येणार नाही आहे, कारण तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे. ऑफिसमध्ये तुम्ही काय घंटान आरती घेऊन जाणार? लोक 4 आणि तुमच्या अंगावर फेकतील. आता 4 नाही, 5 रुपये फेकतील. अरे हा भीक मागायला आलाय. सतत मी महाराजांच्या पुढे बसणार आहे, गळ्यात फोटो घालून जाणार आहात, हकलून देतील ऑफिसमधून. मला एक साधन सांगा, 24 तास प्रदक्षिणा घालू शकणार नाही. 24 तास काही करता येणार नाही मला. 24 तास फक्त नाम घेता येईल. आणि ह्या गुरुनी सांगितलेलं आहे, झोप येण्याच्या क्षणापर्यंत नाम घे, झोप संपल्यानंतर उठल्यानंतरच्या क्षणापासून नाम घे. मध्ये झोपेत नाम घेण्याची जबाबदारी माझी. आणि तू नाम घेत होतास याची प्रचिती म्हणजे अनुभव तुला आणि इतरांना दुसऱ्या दिवशी येईल. त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे. विचार करा तुम्ही. आपण नाही करत आहे, कारण नाम सोपं आहे. नाम म्हणजे काय? एक लक्षात ठेवा, जास्तीत जास्त किंमत जर हिऱ्याला किंवा प्लॅटिनमला असेल ना, हिरा घेऊया ना, डायमंड कॉस्टलीएस्ट थिंग. डायमंडचा माझ्या जगण्यासाठी काय उपयोग आहे? माझ्याकडे एकही डायमंड नाही, मी आनंदात जगतोय. डायमंड दुसऱ्याला जेलसी निर्माण करण्यासाठी, मत्सर निर्माण करण्यासाठी. माझ्याकडे डायमंड रिंग आहे, तुझ्याकडे? माझ्याकडे रिंग आहे. माझ्याकडे इयररिंग्ज आहेत, तुझ्याकडे आहे का? माझ्याकडे नोज रिंग आहे. सगळे रिंग 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 डायमंडची. पण मी अन्न घेतलं नाही ना तरी काही दिवस जगू शकेन. पाणी घेतलं नाही ना तरी काही दिवस जगू शकेन. हवा नसेल तर 2 मिनटंसुद्धा जगू शकणार नाही. ती हवा फुकट आहे, मला कळतच नाही मी श्वास घेतोय. कल्पना करा, घरातली आई मोलकरीण मराठीत म्हणतात, ज्याला कोकणीत वावराडी म्हणतो, ती मोल करून घरात शिरते. भांडी 1000 रुपये, केर काढायला 1000 रुपये, कपडे 1000 रुपये, 3000 देता, मी घरात येते. मोलकरीण आई
आई अमोल करेल. आईचं काय मोल करणार आहात तुम्ही? म्हणजे ज्या गोष्टी जीवनासाठी महत्त्वाच्या आहेत त्या फुकट आहेत आजही, म्हणून मला त्याचं मोल वाटत नाही. सगळ्यात फुकट नाम आहे, नाम. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून कृष्णाने जी चौथी प्रतिज्ञा केली, सगळ्या जणी जमल्या ना. हे काय प्रसंग आहे, पोर मेलेला आहे मध्ये, आता हातपाय हलवते, श्वास घेते, रडत नाही. असं चौथी प्रतिज्ञा, मी जर आजन्म ब्रह्मचारी असेल. आता एवढी मुलं झालेली आहेत, एवढ्या पत्नी आहेत, प्रत्येकाला महाल दिलेला आहे. कृष्ण अनेकांच्या महालात जातो आलटून पालटून, आणि हा म्हणून तुम्ही ब्रह्मचारी असेल तर पोर रडायला लागेल. आणि हा परीक्षित रडायला लागतो, जो भागवत ऐकतोय तो परीक्षित रडायला लागतो. ही त्याची जन्माची कथा आहे. मृत्यूची कथा आत्ता सांगितली सर्पदंशाने, पण तो त्या सापाला सांगतो माझ्या प्रेताला दंश कर. आणि देह दहती इति देह, सतत जळतोय सतत जळतोय. हे प्रवचन अर्धा तास सुरू झालं असेल ना, आपला देह अर्धा तास जळलेला आहे. आवडणार नाही तुम्हाला हे शब्द, पण दहनाकडून दहनाकडे. आता दहन चालू आहे, श्वास चालू आहे, शरीराला टेम्परेचर आहे, एक दिवस टेम्परेचर थांबणार आहे. आता तुम्ही जाळा दुसऱ्याने. म्हणून दहनाकडून दहनाकडे ज्याचा प्रवास अखंड चालू आहे त्याला देह म्हणायचं. सगळ्या शब्दांना अर्थ आहे हो, विषय वाढेल म्हणून सांगत नाही, कुणालाही हे पटत नाही. पण पोर तर रडायला लागलेलं आहे. म्हणजे कृष्णाची प्रतिज्ञा खरी आहे. नारद नारायण नारायण करत नारद येतात. ते म्हणतात तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटतंय, उद्या या ठिकाणी याच वेळेला या सर्वजण. सर्वजण जमतात. नारद पहिल्यांदा सत्यभामेला प्रश्न विचारतो, काल कृष्ण कुठे होता? कुठे म्हणजे माझ्याच महालात होता. रुक्मिणीला विचारतो, काल कृष्ण कुठे होता? माझ्याच अंतःपुरात म्हणजे बेडरूममध्ये होता. सत्यभामा आहे, जांबुवंती आहे, लक्ष्मण आहे, मित्र आहे, कालिंदी आहे. लक्षात ठेवा, या सगळ्या कृष्णाच्या 8 पत्नी त्यांनी मिळवलेल्या आणि 16,100 सांगितल्या. प्रत्येकजण म्हणतो माझ्या हातात आहे, माझ्या ह्याच्यात आहे, माझ्या महालात आहे, माझ्या मंचकावर माझ्या पलंगावर कृष्ण काल रात्रभर होता. या बाकीच्या सगळ्या खोट्या बोलत आहेत. मग सगळ्या ज्या 16,100 होत्या, नारदांनी वरच्या आवाजात त्यांना विचारलं की काल कृष्ण कुठे होता? सगळ्याजणी कोरसमध्ये म्हणाल्या, कालच्या सूर्यास्ताच्या शेवटच्या किरणापासून आजच्या सूर्योदयाच्या पहिल्या किरणापर्यंत माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता, माझ्याकडे होता. नारद म्हणाले म्हणजे कृष्ण नक्की कुणाकडे होता? हाच प्रश्न आहे. तुमच्याकडे होता तो काया कृष्ण होता हो, छाया कृष्ण होता हो, माया कृष्ण होता हो, ज्याला कृष्ण म्हणतात. द कृष्ण, रिअल कृष्ण, व्हर्च्युअल नाही. व्हर्च्युअल आपण टी व्हीवर बघतो तो कृष्ण नाही, महाभारतातला वगैरे. खरा कृष्ण कुठेच नव्हता. कृष्ण कशालाही चिकटत नाही, कृष्णाला काही चिकटत नाही. ज्याला नॉनस्टिक आपण म्हणतो ना निर्लेप तवा, तसा कृष्ण निर्लेप आहे. त्याच्यावर कशाचाही लेप लागत नाही हो. असं जगायला शिकलं पाहिजे. एकदम जमणारी का नाही, पण तुम्ही काय छान भक्ती करता. दर शनिवारी जर असं भजन करत असाल तर खूप चांगलं, मला खूप आवडलं. मी नमस्कार करतो तुम्हाला. भक्तीचं मर्म तुम्हाला कळलेलं आहे. मी फक्त काही उदाहरणं देतो आहे. आपण पोचलो होतो, कुठपर्यंत पोचलो होतो? पादसेवनम वंदनम अर्चनम सांगितलं. पृथ्वी हा अक्रूर जो आलेला आहे ना, त्याला कंसाने सांगितलं आता मीच मारतो, मीच कृष्णाला मारतो, तू जाऊन त्यांना गोकुळातून किंवा वृंदावनातून मथुरेला घेऊन घे. इकडे वृंदावन, इकडे मथुरा, मध्ये यमुना. तुझ्यावर विश्वास आहे त्यांचा, कारण तू अक्रूर नावाप्रमाणे क्रूर नाही आहेस, अक्रूर आहेस. सगळ्यांवर प्रेम करतो. तू बोलवलंस तर ते येते. हा अक्रूर त्या वृंदावनाच्या सीमेवर आला. रथ थांबवायला सांगितल्या आणि तो वेडा, ज्याला हर्ष म्हणतात ना, आनंद त्याला झाला. आणि तो त्या सारथ्याला म्हणतो, ही बघ ही बघ, ही 2-2 छोटी छोटी पावलं दिसत आहेत ना, ही कृष्णाची आहेत रे. जरा मोठी दिसतात ना, ते बलरामाचे आहेत रे. ते छोटे छोटे खूर दिसतात ना, ते वासरांचे आहेत रे. ते मोठे खूर दिसतात ना, ते गायींचे आहेत. आणि तो त्या मातीत लोळतो. हा यादवांचा सरदार आहे, महालात राहतो, पण गोकुळाच्या किंवा वृंदावनाच्या सीमेवर आल्यानंतर त्या मातीत लोळतो. असं वंदन करायचं असतं. वंदन कुणासारखं करायचं? तर अक्रूरासारखं. रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांचे गुरु, त्यांना सतत चालता चालता सुद्धा समाधी लागायची. म्हणून त्यांच्या मागे एक कायम, जसं क्रिकेटमध्ये विकेट किपर असतो ना, विकेटच्या मागे, तसा मागे काय नाही, ते एकदम पडायचे ना समाधी लागल्यानंतर. एक प्रसंग बरोबर ते तीर्थयात्रेला निघाले. बंगालमधला नडियाद नावाचा भाग,
आपल्याकडे आपण पेंडचे गणपती म्हणतो ना, पेंडला जी माती मिळते, आपण इकडे शेड, मराठीत त्याला शाडू म्हणतात, त्याचे गणपती चांगले होतात. काही ठिकाणची मातीच अशी असते की चांगले होतात. तसे ती माती मृदंगाला वापरतात. मी मुद्दामून हा शब्द मृदंग शब्द वापरला. मृत म्हणजे माती आणि अंग म्हणजे बॉडी. मातीचा जो बनलेला आहे आणि त्याच्यात मृदंग 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 हरिबोल 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 बोल निघतात हो त्यातून. ते भान नाही आहे त्यांचं, देहभानावर नाही आहे. अशा वेळेला त्या नडियादच्या सीमेवर आल्यानंतर हे आडवे पडतात, लोळत जातात. नडियादची सीमा गेल्यानंतर ते उभे राहतात. सगळेजण विचारतात, तुम्ही हे काय केलं? ते म्हणाले, ज्याची माती मृदंगासाठी वापरली जाते आणि त्या मृदंगातून हरिबोल हरिबोल असे ती तुडवायची, ती माती लोळत गेलं पाहिजे. ही भक्ती आहे, ही भक्ती आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. आता शेवटचे जे आहेत ना, आपण सांगे अर्चना बघूया. वंदनम अक्रूरासारखं दास्य कुणासारखं करायचं? हनुमंतासारखं. हनुमंतासारखा दास नाही, एवढा पराक्रम करतो, अर्धी लंका जळतो आणि शेवटी म्हणतो, हे मरकट तू है कोण? मरकट म्हणजे हे माकडा, तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, मी दूत आहे, आय एम जस्ट अ मेसेंजर. मी मेसेज आणलेला आहे माझ्या स्वामींचा, रामाचा. एक दूत जर लंकेचं एवढं नुकसान करू शकतो, तर माझा स्वामी राम जर आला तर लंकेची काय हालत होईल हे सांगायला मी तुझ्या दरबारात आलेलो. मी दूत आहे. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हनुमंताचं सगळ्यात चांगलं वर्णन, दूत, दास, सेवक, गुलाम. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, तू मालिक, तू मालिक, तू मालिक मेरा. हनुमान आहे हा दास. सख्य भक्ती अर्जुनासारखी हो, अर्जुनासारखी. द्रौपदीला अहंकार होता की मी पावला पावलाला कृष्ण 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 कृष्ण, सगळीकडे चालताना मी कृष्ण म्हणते. माझ्यासारखी कृष्णाची नामभक्त दुसरी नाही आहे. एक दिवस रात्री अर्जुनाच्या महालात ती आली. तिने दिवा बारीक केला, कारण अर्जुन झोपलेला होता. आता ती मंचकावर झोपणार, सगळीकडे कृष्ण 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 कृष्ण. स्पष्ट तो शब्द, त्या शब्दाची कंपनं किंवा स्पंदनं, व्हायब्रेशन्स, ती व्हायब्रेशन्स तिला ऐकवलं. ती म्हणाले, मी एवढ्या जोरात कृष्ण म्हणत नाही आहे, ही खोली तर कृष्ण नामाने भरून राहिलेलं आहे, कुठून येतं? तिने दिवा मोठा केला, कृष्ण येतो इकडून. अर्जुन गाढ झोपलेला होता पलंगाच्या ह्याच्यावर आणि अर्जुनाचे जे केस होते खाली सोडलेले. कृष्ण आणि अर्जुन यांचे केस फार सुंदर होते. ते मुकुटामुळे आपल्याला दिसत नाही. केशव हे नाव आहे कृष्णाचं. सुंदर केश, केस असलेला देव कृष्ण. तर त्या केसातून कृष्ण कृष्ण आवाज ऐकत होता. अर्जुन गाढ झोपलेला आहे, आपण नाम घेतो याची त्याला जाणीव नाही आहे. केसातून कृष्ण कृष्ण येतं. तिचा अहंकार जातो. ती कृष्णाला दुसऱ्या दिवशीने, मला वाटत होते की तुझी भक्त खरी मीच, पण अर्जुन माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त आहे. सख्य कुणासारखं करायचं? तर अर्जुनासारखं. आणि शेवटी आत्मनिवेदन बळीराजासारखं. बळीराजा जो आहे त्यांनी 100वा यज्ञ सुरू केलेला आहे. एक लक्षात ठेवा, तो राक्षसांच्या कुळातला आहे. त्याला देवाचं राज्य पाहिजे, इंद्राचं सिंहासन पाहिजे. पण राजा जर सत्तेवर आला, एखादा चांगला माणूस सत्तेवर आला की तो बिघडतो. यालाच म्हणतात पॉवर करप्ट्स. म्हणजे सत्ता आली ना की माणूस सदाचारी असला तरी करप्ट बनतो. आपण कितीतरी अनुभव बघतो. आपल्या आजूबाजूची माणसं सत्ताधारी झाली की आपल्याला विचारणारे होतात. शब्द पाळत नाहीत, खोटेपणा करतात, पैसा मिळवतात, सगळं करतात. हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे बळी 100वा यज्ञ करतोय. बळी आहे कोण? लक्षात ठेवा, प्रल्हाद हा भागवतातला आदर्श वक्ता. सगळ्यात चांगला भक्त कोण? तर प्रल्हाद. सगळ्यात चांगला अवतार कृष्ण आणि नंतरचा बुद्ध, जो अजून चालू अवतार आहे सध्याच्या युगाचा. असू दे. गंमत बघा की ज्या वेळेला बळीराजाचा 100वा यज्ञ आहे त्यावेळेला इंद्र अस्वस्थ झाला. स्वर्गात जर याचं राज्य सुरू झालं, स्वर्गाचं राज्य मिळाल्यानंतर एरवी हा बळीराजा भक्त आहे कृष्णाचा, भक्त आहे विष्णूचा. पण 100वा यज्ञ झाला, स्वर्गाचं सिंहासन मिळालं, सत्ता मिळाली की हा वाईट वागायला लागेल आणि सगळीकडे संकट निर्माण करेल, आतंक निर्माण करेल, आतंकवादी बनेल. हे जर आहे तर हा यज्ञ होऊ द्यायचा नाही. म्हणून तो वामन अवतार, एक छोटा बटूक 5 वर्षाचा, तो एवढा कोवळा आणि एवढा सुंदर आहे की कृष्णाची विंध्यावली
आणि तारा पत्नी आहे, विंध्यावली मुलगी आहे. त्या दोघींनाही तो बघितल्यानंतर हिला वाटतं की जिनी ह्याला दूध पाजलंय ते किती भाग्यवान असेल. याचे आत्ता ओठ पिळले ना तरी आईचं पिलेलं दूध बाहेर निघेल इतका हा कोळा आहे. विंध्यावलीचं हे झालेलं नाही आहे, लग्न नाही झालेलं, तरी तिला पानं फुटतो आणि त्याला दूध पाजण्यासाठी ती बळीची मुलगी पुढे सरते. इतक्यात तो तिला तिरस्कारून बाजूला सरतो. ती पुढच्या जन्मात पूतना बनवून येते. मी तुला जिवंत मारते, कारण गेल्या जन्मात मी तुला दूध पाजायला आलेले होते, तू मला दूर सरलंस, आता मी दूध पाजून तुला ठार मारते. पण पूतनेला कृष्णाने मारलं, हे कृष्ण चरित्र आपल्याला माहीत आहे. हे गंमत बघा की ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडतो तो म्हणतो ओम भवती भिक्षान देही. हे दत्तांचं वाक्य आहे. ओम भवती म्हणजे तुझं कल्याण होऊ दे, भिक्षान देही, मला भिक्षा दे. भिक्षा मागणाऱ्याचा हात कायम खाली आणि भिक्षा देणाऱ्याचा हात वर. खाली पाप, वरती पुण्य. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, आपण जे नेहमी म्हणतो. म्हणून मागणारा जो आहे ना त्याचा हात खाली असतो, देणारा आहे ना त्याचा हात वर असतो. ओम भवती तुझं कल्याण होऊ दे, भिक्षान दे. ते पोर आल्यानंतर सगळेजण बघायला लागतात. पुढे येतो आणि म्हणतो मला भिक्षा दे. तो म्हणतो अरे किती गोड आहेस रे तू, माझं सगळं राज्य नाही, मला फक्त 3 पावलं पाहिजेत, 1, 2 आणि 3. तू म्हणतो या 3 पावलात किती छोटी पावलं आहेत रे तुझे, 5 वर्षाचा मुलगा. या 3 पावलात काय होणार आहे, ती जमीन माझी असणार आहे. हे 3 पावलं बरोबर, मग मी काय करणार, माझं राज्य असेल ते. तो म्हणतो दिलं दान. सगळी कथा मोठी आहे, सांगत नाही. हा आता मोठा होतो, मायक्रो असतो ना तो मॅक्रो बनतो. जो अणू असतो ना तो आभाळा व्यापणारा विष्णू बनतो. पहिलं पाऊल टाकून पृथ्वी आणि पाणी व्यापून घेतो, दुसरं पाऊल टाकून आकाश व्यापून टाकतो, तिसरं पाऊल टाकायला जागा नाही. इथे आपण जागं व्हायचं, जागं राहायचं. संतांचे आपल्यावरचे उपकार काय, काय वानू देवा संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत झोपूच देत नाहीत, जागं ठेवतात सतत. विचार कर, विचार कर, विचार कर, योग्य काय अयोग्य काय, खरं काय खोटं काय, विचार कर, विचार कर. हा संत आहे, हा सद्गुरू आहे, लक्षात ठेवा. म्हणून ज्या वेळेला तिसरं पाऊल कुठे टाकून तो आपलं डोकं पुढे करतो. गंमत बघा. हे इथे आजचं प्रवचन संपवलं तरी चालेल, पण मी तुम्हाला आणखीन 7 उदाहरणं फक्त सांगणार आहे. कथा नको, कारण तुमचा वेळ मला वाटतं अजून चालेल ना. आपण 8ला सुरू केलेलं आहे, जवळजवळ वेळ तसा आहे, 8:30 वाजले. सांगतो नाही, पण हे लक्षात ठेवा. आपण ज्या वेळेला मरतो ना, आपला देह म्हणजे काय, पेट स्कॅन, MRI, एक्सरे या सगळ्यांनी जे काढता येतं तो माझं शरीर आहे आणि ते मरणार आहे, ते जळणार आहे. चितेवर ठेवल्यानंतर आतलं आतडं मला दिसत नाही, जळणार आहे. हृदय जळणार आहे, मेंदू जळणार आहे. केस तर सगळ्यात आधी जळतात, नंतर कात म्हणतो ना ती कातडी जळते, रक्ताची वाफ होऊन जाते. अशी वर्णनं केलेली आहे. तो कल्पना करा, मी या प्रसंगापासून किती दूर आहे मला माहीत नाही, पण आत्ता श्वास चालू आहे ना, राम राम राम. अगदी वेताळ जरी म्हणलं, वेताळा 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 म्हणा ना तुम्ही, अरे तो एवढा धन्य होईल. अरे सगळ्या प्रसंगात तुमचं रक्षण करेल. त्या रक्षण करणं हेच त्याचं कार्य आहे. विचारा, त्यांनी सांगितलं माझ्या डोक्यावर पाय ठेव. आम्ही एक प्रश्न विचारला होता, अशीच मंडळी होती, पण सगळी डबल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होती, चांगल्या पदावरची होती, गॅझेटेड ऑफिसर. त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही पोटावर खर्च किती करता? भरपूर करतो, कारण शनिवार रविवारी आम्ही घरात जेवतच नाही, हॉटेलात गेला की 1000 पोटावरचा खर्च आहे. तुम्ही शरीरावर किती खर्च करता? बापरे, इतक्या साड्या, इतक्या पॅन्ट्स, इतके बुशर्ट्स, इतके कुलवा, बघा प्रचंड खर्च करतो. पायावर किती खर्च करतात? निदान 2-3 सेट्स तरी आपले चपलांचे असतात, शूजचे असतात. अरे प्रत्येकाचं वाहन झालेलं आहे, घरासमोर एकापेक्षा जास्त वाहनं दिसायला लागलेलं आहे. सगळं घरावर खर्च. पेंट करतो 2 वर्षांनी, घर सुंदर टाईल्स वगैरे घातले, घरावर खर्च आहे, शरीरावर खर्च आहे, पोटावर खर्च आहे, डोळ्यांवर खर्च. म्हणजे काय, अरे वा सुंदर डोळे घातलेले आहेत आणि मी कॉन्टॅक्ट लेन्सेस घातलेले आहेत, तुम्हाला कळतं नाही मला चष्मा आहे म्हणून. काय किंमत आहे त्याची? अरे कानावर ऐकू जरी आलं नाही, ते कानाच्या मागे तीळ असतो ना, तिळा एवढं यंत्र आहे, तुम्हाला दिसतही नाही, पण त्या बोलतायत तिथे ते मला ऐकू येतं. सगळ्यासाठी सगळं आहे. बुद्धीवर किती खर्च, डोक्यावर किती खर्च करता, हा आमचा प्रश्न होता. पहिल्यांदा त्यांना वाटलं डोक्यावरचा खर्च म्हणजे काय.
कुणी सांगितलं हेअर ऑइल, दुसरा म्हणतो शॅम्पू, तिसरा म्हणतो साबण, चौथा म्हणतो हेल्मेट. हा डोक्यावरचा खर्च आहे. आम्ही त्यांना विचारलं, प्रेमानं विचारतो, डोकं आहे ना तुम्हाला? डोक्यावरचा खर्च विचारलाय. मग विचार करायला लागले. कुणीतरी म्हटलं 1. त्यावेळेला लोकमत सुरू झालेलं होतं, त्याची किंमत 1 रुपया होती. 1 रुपया हा यांच्या डोक्यावरचा खर्च. कुणी म्हटलं 2, नवप्रभेची किंमत 2 होती आणि 3 गोमंतक, 4 तरुण भारत. एवढाच खर्च. मग आता या वर्तमानपत्रात तुम्ही काय वाचता? अग्रलेख ते आणि काय असतं? अग्रलेख माहीत नाही लोकांना. अग्रलेखाच्या शेजारी जे मिडल आर्टिकल म्हणतात, विचार असतो, त्याच्यात माहीत नाही. आम्ही काय वाचतो? आम्ही मागून वाचायला सुरुवात करतो. भारताच्या कुठल्या स्पोर्टमध्ये जय झाला आहे, कुठे पराभव झाला आहे, मग नंतर कोण मेलंय, कुणाचा 12वा दिवस, अरे तो गेला, आज जायला पाहिजे तिकडे, कुणाचं लग्न जमलं, कुणाचं लग्न पुढे गेलं. बास 15 मिनटं अर्धा तास जो पेपर वाचायला वेळ असतो किंवा वाचनाला वेळ असतो, संपला. हा बुद्धीवरचा खर्च आहे यांच्या. अरे आमच्याकडे शिक्षक येतात इंटरव्ह्यूला, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले, त्यांना आम्ही साधा प्रश्न विचारतो, शेवटचं 100 पानांपेक्षा जास्त असलेलं पुस्तक कुठलं वाचलंय? आठवत नाही हो. त्या MA मराठी, MA कोकणी, MA इंग्लिश, 100 पानांपेक्षा जास्त पुस्तक वाचलेलं आठवत नाही. वाचनच नाही, वाचनच नाही. मग वाचणार कसे सांगा बरं? आम्ही शाळेत असताना मोठं वाक्य लिहिलं, ते जुनं झालं वाक्य, वाचाल तर वाचाल. आम्हाला अर्थ विचारला होता, आम्ही लिहिलं मूर्ख वाक्य आहे, वाचाल तर वाचाल. म्हणजे काय? आमचे शिक्षक म्हणाले अरे नाहीतर मराल. मग आम्हाला अर्थ कळला, वाचाल तर वाचाल, नाहीतर मराल. आज आम्ही काय म्हणतो? मरेन पण वाचणार नाही. अरे बापरे, कुठे पोचलोय आपण? काय चिंतन करणार आहोत? कसं आनंदात राहणार आहोत? नुसतं राम 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 करून होणार नाही, टाळ पिटवून होणार नाही, नुसती आरती म्हणून होणार नाही, पंढरपूरला जाऊन होणार नाही. नुसतं म्हणतोय जा तीर्थक्षेत्राला जा, पण होणार नाही. शिणावे परी नातुडे हित काही, बहुहिंडता सौख्य होणार नाही. ह्या 4 धाम यात्रा, अष्टविनायक, 11 मारुती, 12 ज्योतिर्लिंग, 60 पीठ, जा तुम्ही, शांत होणार नाही. नक्की शांत होणार नाही, आनंदी राहणार नाही, समाधानात राहणार नाही, तृप्त नाही, मुक्त नाही, शांत नाही, समाधी नाही. काय उपयोग आहे? इथेच जर राहिलात ना, तो आपला शेवटचा विषय आहे. आपण 9 यांचे बघितले. बळी आत्मनिवेदन. बळी म्हणतो माझ्या डोक्यावर पाय ठेव, म्हणजे केसावर नाही, मुकुट मी काढून ठेवलेला आहे, केसावर नाही, तर माझ्या कट्टी, ही कवटी म्हणतो ना, त्याच्यावरही नाही. माय ब्रेन, मेंदू, अरे तो लोण्यासारखा वितळून जाणार आहे चितेवर. काय म्हणता तुम्ही? मेंदूच्या ज्या फॅकल्टीज आहेत, माझी बुद्धी, माझी स्मृती, माझी कल्पनाशक्ती, माझी क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीन करण्याची शक्ती, ह्या शक्ती राहणार आहेत. आपण म्हणतो ना आजोबांचा श्राद्ध आहे, काय सुंदर अक्षर होतं. आज एका मुलाला विचारलं, आजोबांचं श्राद्ध होतं ना रे, पुढच्या श्राद्धापर्यंत आजोबांना नमस्कार करताना त्या पिंडाला काही कमिटमेंट केलीच का रे? म्हणजे काय? पुढच्या वर्षापर्यंत आजोबा तुमच्यासारखं अक्षर मी तयार करेन. आजी फार सुंदर मैत्रिणी बनवत होती. आजी मी निदान 10 तरी चांगले मित्र पुढच्या तुझ्या श्राद्धापर्यंत मिळवेन. यांचं इंग्रजी चांगलं होतं, वाचन चांगलं होतं. माझ्या काकांचं श्राद्ध करताना, काका पुढच्या श्राद्धापर्यंत मी निदान 1000 पानं वाचेन वर्षात. असं काहीतरी नुसतं श्राद्ध, नमस्कार, पिंड पिंड सोडायचे, मंत्र, कसले विधी घेऊन बसलं. विधी करूया, माझा दुसरा अर्थ घेऊ नका, विधी करूया, मंत्रांचा अर्थ जाणून घेऊया. भट कदाचित सांगणार नाही, पण गुगल सांगेल. हो, गुगल श्राद्धाचे मंत्र काढा, दहनाचे मंत्र काढा, वर्ष श्राद्धाचे खास मंत्र, वाढदिवसाचे मंत्र, विवाहाच्या वाढदिवसाचे मंत्र, लग्नाच्या सप्तपदीचे मंत्र, सगळं खिशात आहे हो माझ्या, पर्समध्ये आहे माझ्या. पण माझा उद्धार कोण करणार? कृष्ण म्हणतो पडलास तर उचलेन, पण तुझा उद्धार तूच करायचा आहे. उद्धरेद आत्मनात्मानम, तुझा उद्धार तूच करायचा आहे, सगळे संत आणि सद्गुरू सांगतात. आता एक श्लोक आहे, फार सुंदर आहे, त्याच्यात 7 चरित्र सांगितलेले आहेत. वेळ जाईल म्हणून मी जास्त सांगत नाही, पण 7 भक्तांची नावं बघा. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का. आपले संस्कृत वृत्त असतात, सुंदरसा. व्याधस्याचरणम बघा, ध्रुवस्य च वयो,
विद्या गजेंद्रस्य का वंशको विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम कुब्जाया किमुन्नाम रूपमधिकं किं तत्सुदाम्नोधनम भक्त्या तुष्यति केवलै न च गुणै भक्तिप्रियो माधव. भक्तिप्रियो वेताळा म्हणलं तरी चालेल, त्याला फक्त भक्ती पाहिजे हो. पहिलं उदाहरण दिलेलं आहे व्याधस्याचरण. थोडक्यात सांगतो तुम्हाला. व्याध म्हणजे शिकारी आहे हो, त्याचं सगळं जीवन हिंसेवर आधारलेलं आहे. मारायचं जनावरं संध्याकाळी, नंतर ती हरण काय ससा काय आहे कापायचा आणि दुसऱ्या दिवशी विकायचा. तो स्वतः मांसाहारी होता, म्हणजे त्याचं संपूर्ण जीवन हिंसेवर आधारलेलं. बरोबर. एक शौनक नावाचे ऋषी आपल्या शिष्याला पाठवतात, मी तुला दीक्षा दिलेली आहे, मोक्ष देण्यासाठी या पत्त्यावर जा आणि तिथे जी व्यक्ती आहे ना ती व्यक्ती तुला शेवटचा मंत्र देईल. हा येतो, बघितलं तर हा मांसाचे खंड देतोय. मग एक मला त्यावेळेला शेर असेल किंवा रात असेल काही तेवढं द्या. हा करतोय, त्याच्यावर करतोय, हे करतोय, वजन करतोय. तुला एक रात पाहिजे, इकडे वजन घालतोय, इकडे मांस घालतोय, देतोय. चालू आहे त्याचा. हा मला मंत्र शिकवणार. हा न शिकलेला असंस्कृत रानटी शिकारी माझ्यासारख्या ऋषीपुत्राला ज्ञानी माणसाला हा काय शिकवणार आहे. हा येतो त्यावेळेला त्याचं दुकान चालू झालेलं आहे. हा नमस्कार करतो आणि म्हणतो तुम्ही पत्ता चुकलायत, माझ्याकडे तुमचं काय काम आहे, कारण तुम्ही शाकाहारी आहात, मी तुम्हाला काय करणार आहे. नाही नाही, माझ्या गुरुनी बरोबर इथे पाठवलेलं आहे. तो म्हणतो मग गिऱ्हाईक हा माझा परमेश्वर आहे, गिऱ्हाईक थांबलं की मी तुमच्याकडे बघतो, तुम्ही बसा. सकाळी 8ला आलेला हा जो ऋषी आहे शिष्य आहे त्याचा कौशिक कसं काय सिन्हा बसलाय तिथे. हा मधून नमस्कार करतोय. अहो गिऱ्हाईक थांबत नाही हो, नमस्कार करतो, गिऱ्हाईक थांबत नाही हो. शेवटी 1 वाजता दुकान बंद करायची वेळ येते, गिऱ्हाईक थांबतं. हा त्याला नमस्कार करतो आणि सांगतो की तुमच्या गुरुनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलं आहे, मला काय माहीत आहे ते मी तुम्हाला सांगतो, पण आधी स्नान करा, आधी आहार, मी तुमच्यासाठी कंदमुळं फळं वेचून आणतो, कारण माझा आहार तुम्हाला चालणार नाही आहे. ते म्हणाले तुझ्याकडे अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब मी घेणार नाही, मला सांग मला गुरुनी तुझ्याकडे का पाठवलं. तो म्हणतो ते मी काय सांगू, पण माझं जीवन मी तुम्हाला सांगतो. माझा दिवस संध्याकाळपासून सुरू होतो, मी धनुष्यबाण घेतो. आता तो म्हणतो ते लक्षात ठेवा, तूच देवळं, तूच मूर्ती, तुझं आरती पूजा भक्ती हेच आहे सगळं. तो म्हणतो मी धनुष्य हातात घेतो, धनुष्य नारायणा आता मी तुझा उपयोग करणार आहे. बाण नारायणा तुझा उपयोग करून ससा आलेला आहे, ससा नारायणा मी मारणार रे तुला, कारण कुणाची तरी भूक भागते. हरिण नारायणा मी मारणार. प्रेत त्यांचं मी घेऊन येतो नारायण घरी. नंतर सुरा नारायण मी धुतो, तुकडे करतो, ते मांसखंड नारायण. माझा तराजू नारायण, इकडे मी वजन टाकतो, इकडे मांसखंड टाकतो. माझं वजनाकडे लक्ष नाही, कारण मला कळतं तुला पावशेर पाहिजे एवढंच, अर्धा शेर पाहिजे एवढं मला कळतं, बघावंही लागत नाही. इकडे मांस मी घालतो, सशाचं पाहिजे हा, मेरूचं पाहिजे हा, हे मी देतो सगळं. माझं लक्ष कुठे असतं. जो तराजू आहे त्या तराजूचा काटा आहे, इकडे झुकणार नाही, तिकडे झुकणार नाही, बरोबर मध्ये राहील, इकडे माझं लक्ष असतं. भास तो म्हणतो हेच शिकण्यासाठी गुरुनं मला पाठवलं. सगळीकडे तुला नारायण दिसतो, हा म्हणाला माझा धर्म काटा आहे, न्याय काटा आहे, इकडे माझं लक्ष आहे. त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. मला यश मिळालं मी एकदम आनंदात जात नाही, मला अपयश मिळालं मी दुःखात जात नाही. मग यश मिळालं उडाला, अपयश मिळालं बुडाला. हा काय माणूस आहे, हा भक्त नाही आहे. माझं लक्ष फक्त तिकडे असतं, त्या काट्याकडे. नमस्कार करतो म्हणतो मला बुद्धी स्थिर ठेवायचे, माझे विचार स्थिर ठेवायचे आहेत, हे तुझ्याकडे शिकण्यासाठी. आणि जोपर्यंत बुद्धी स्थिर नाही, स्थितप्रज्ञ नाही, तोपर्यंत मुक्ती नाही. यासाठी गुरुनी पाठवलं व्याधस्याचरण. त्याचं आचरण काय होतं, तो सदाचरणी होता म्हणला तर होता. व्यवसाय आईवडिलांनी मी शिकवलेला आणि माझं जीवन हिंसेवर आधारलेलं, व्यवसाय हिंसेवर आधारलेला. पण मी सगळीकडे नारायण, ते प्रेत हरणाचं नारायण, त्याचे खंड म्हणजे तुकडे करणारा सुरा नारायण, ते केलेले तुकडे नारायण, तराजूचं हे पारड नारायण, हे पारड नारायण, इकडचं वजन नारायण, इकडचं मग नारायण नारायण नारायण. सगळे कणाकणात नारायण, अणु अणुत विष्णू. हे लक्षात ठेवा, हे अर्थ आहेत मी संस्कृत शब्दांचे. मी माझे काहीच काय अणु अणुत असलेला विष्णू,
विष म्हणजे प्रवेश केलेला अणू, सगळ्या अणूत प्रवेश, कणाकणात भरलेला आहे परमेश्वर, मला दिसत नाही होतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ज्या वेळेला हा जो प्रसंग व्याधस्या म्हणजे भक्ती करण्यासाठी आचरणाची गरज नाही. एखादा दारुडा जर चांगला गात असेल, भजन वगैरे म्हणत असेल, एखादा महारोगी सुंदर भजन म्हणत असेल, भक्त म्हणतात गुरूंना स्पर्श करायचा नाही, ही जुनी गोष्ट आहे, त्याला राहवत नाही. अनेक महिने तो पद म्हणतो आणि ते गजानन महाराज विचारतात शेगावचे, हे कोण म्हणतो भजन? असू देव, तो दूर असलेला बरा. आवाज म्हणाले पहाडी आहे, काय सुंदर गाण्याची शैली आहे. एक दिवस न राहून तो येतो आणि त्यांचे पाय पकडतो. त्याला महारोग झालाय, कुष्ठरोग, ज्याला लेप्रसी म्हणतो, आणि त्यावेळेला स्पर्श केला की त्याला होत होतं. हे अज्ञान होतं, तसं काही होत नाही. त्याला गजानन महाराजांनी तुडवला, तो हसत होता. नंतर त्याच्या अंगावर थुंकले. ती जी थुंकी होती ना, ती त्यांनी सगळ्या अंगाला फासली. त्यावेळेला दुसरे लोक होते. आधी तो वेडा नागडा, एक वस्त्र घालायचे नाहीत गजानन महाराज कधी, तो वेडा नाचतो काय तुझ्यावर, थुंकतो काय, आणि ती थुंकी तुझ्या सगळ्या शरीराला लेप्रसी, महारोग झालाय, कुष्ठरोग, त्याला तू लावतो. तो म्हणतो ती थुंकी नव्हती, ते औषध होतं, ते मलम होतं काहीतरी. उद्या जाऊया ना. गजानन महाराज आंघोळ करतील, आंघोळ केल्यानंतर जिथे अंग पुसतील ते त्यांच्या अंगाचं पाणी पडेल, ती माती मी उचलतो, तू उचल. जातात दुसऱ्या दिवशी. ते आंघोळ केल्यानंतर बघतात पाणी सांडतं. तो जे टीका करणारा असतो नास्तिक, तो उचलतो, वास घे, म्हणाला काय कुबट आणि कुजट वास जसा नदीच्या काठच्या चिखलाला येतो तसा येतोय. माझ्या हातातल्या माती, तोंडाला कस्तुरीचा वास येतोय, अत्यंत सुगंध येतोय. हे कसं? तीच माती मी उचललेली आहे. श्रद्धा काय करू शकते? फेथ कॅन मूव्ह माउंटन्स. खूप कथा सांगता येतील, पण आता पुढे जाऊया आपण. हे लक्षात घ्या. व्याधस्याच्या ध्रुवस्याचे वय, काय ध्रुवाची सुंदर गोष्ट आहे. वय वर्ष 5-6 वर्षाशिवाय पहिलीत घेत नाहीत शाळेत, पण अध्यात्माची जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यात ॲडमिशनसाठी एज 5 ध्रुवाचं. गोष्ट थोडक्यात सांगतो. राजा आहे उत्तानपाद नावाचा, त्याला 2 पत्नी आहेत, एक सुनीती नावडती, सुरुची आवडती, सुरुचीचा उत्तम, नावडतीचा ध्रुव. राजाला दोघांचंही प्रेम, दोघंही मांडीवर खेळत आहेत. वय वर्ष 5, दोघांचे 5-4. ती येते सुरुची, ध्रुवाला ढकलून देते, म्हणते या राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या गर्भातून का नाही जन्मला, त्या नावडतीच्या पोटी कशाला जन्मला? त्याला रडत जातो. 5 वर्षाचं पोट, मला ढकलून दिलं त्या आईनं, मला ढकलून देणार नाही अशी जागा कोण देईल? आता ती कामात असेल, तिने सांगितलं देव देईल. देव कुठे असतो? रानात असतो. आणि त्यावेळेला घराच्या बाहेर रानच सुरू केव. अहो, हजारो वर्षापूर्वीची ही कथा आहे. हा रानात जातो, संध्याकाळची वेळ, 5 वर्षाचं पोर. आई काय विचार करत नाही, भूक लागल्यानंतर परत येईल, अंधार दिसल्यानंतर परत येईल, वाघाच्या वगैरे डरकाळ्या ऐकल्या की भिवून परत येईल. हा परत येईल मुलगा, परत येण्यासाठी जाणारच नसतो. गेला, वाटेत नारद येतात, त्याचा निश्चय बघतात आणि त्याला म्हणतात की कुठे निघालाय? अरे देवाकडे निघालोय. असं काही देवात, अरे वाघ सिंह मारून खातील? तो म्हणतो तुम्ही कोण, माझा वेळ का घेत आहे, मला लवकरात लवकर देवाला भेटायचं आहे. ते म्हणाले मी देवर्षी नारद. तो म्हणाले तुम्ही देवर्षी ना, म्हणजे वाट चालत आल्यानंतर थोड्या अंतरावर देवर्षी भेटलात, असंच पुढे गेल्यानंतर देव नक्की भेटेल. नारद खुश झाले. हो, काय विचार करत असतो ॲट द एज ऑफ 5व्या वर्षी तू एवढा विचार करतोस? जा, तुला देव भेटेल, पण मंत्र म्हणला पाहिजे, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा म्हणतो 6व्या महिन्यात वासुदेव प्रसन्न होतो. हा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय चालू आहे. मनातल्या मनात करणे, श्वास कोंडून धरला आहे. ध्रुवाचा श्वास कोंडला की विश्वाचा श्वास कोंडला, म्हणून तो वासुदेव येतो. त्याच्या गालाला शंख लावतो. हा नाराजीनं डोळे उघडतो. कशाला माझ्या ध्यानात आणि नामात तुम्ही व्यत्यय आणलात? त्यावेळेला म्हणतो तू ज्या वासुदेवाचं नाव घेतोस, ओम नमो भगवते वासुदेवाय, तो वासुदेव मी आहे. बोल, तुला काय पाहिजे? मला अढळ स्थान पाहिजे. ध्रुव तारा, अढळ स्थान मिळालं. 5व्या वर्षी म्हणजे भक्ती करायला वय नाही लागत. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 700 वर्ष. किती? इंग्रजीत तिची 4 भाषांतर आहे, जगातल्या सगळ्या भाषेत भाषांतर आहे. 16 वर्षाचा मुलगा ज्याला मतदानाचाही अधिकार नाही आहे, ही इज इन हिज टीनेज 16, अजून 17, 18, 19, 21 समाधी घेतली. काय माणसं असतील? ज्ञानेश्वर झाले की नाही, कशाला चिंता करतात? ज्ञानेश्वरी आहे ना.
ज्ञानेश्वरीवर किती अभ्यास. एक एक ओवी जरी वाचली, माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होवावेगा. ही ओवी लिहून ठेवा जिथे तुम्ही असता तिथे. काय सांगितलेलं आहे? पाणी, पाण्यासारखं व्हा. पाण्याला जीवन म्हणता तुम्ही. आपलं जीवन मृत्यूसारखं, जीवन मृत झालेलं आहोत, जीवनमुक्त झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? पाण्यासारखे व्हा. आता तो पाणी मोठ्यानं काढतो, तो माळी आहे, निरनिराळी असे वाफे आहेत, सेक्शन्स, त्याच्यात निरनिराळी रोपं लावलेली आहेत. पाणी पाटातून व्हायलं की हा इकडे तुंबा लावतो, पाणी मिरच्यांच्या वाफ्यात सोडतो. ते पाणी मिरच्यांच्या रोपात जाऊन मिरच्या तिखट होतं. पाणी म्हणत नाही मी तिखट होणार नाही. नंतर तो वाफा भरला की तो सोडतो, इकडे तुंबा लावतो. इकडे कारल्याचे वेल आहेत, त्या कारल्यात जाऊन तेच पाणी कडू होतं. पाणी म्हणत नाही मी कडू होणार नाही. तया पाणी ऐसे केलं होय. पुढे जातं, उसाचा मळा आहे, पाणी गोड होतं. इकडे जातं, चिंचेची झाड आहे, पाणी आंबट होतं. पाण्याला स्वतःचा रंग नाही. मुझमे मिला, निळा रंग घातलात पाणी निळं, तांबडा रंग घातलात पाणी तांबडं. पाण्याला स्वतःची चव नाही. मीठ घातलात खारट, साखर घातलात गोड. पाण्याला स्वतःचा आकार नाही. कपात धरलत उभं, बशीत ओतलत आडवं. पाण्याला स्वतःचा, म्हणून इगोलेस, अहंकार नसलेलं पाणी हे प्रतीक आहे. तया पाणी ऐसे केलं. मी कशाला म्हणू? सद्गुरूंची इच्छा आहे यावेळेला मला ताप येणार, सद्गुरूंना ताप येऊ दे, परंतु मनातलं नाम, मनातली शांती कायम ठेवा. तापाचा मनाशी काही संबंध नाही. आपण काय करतो माहिती, त्यांना मला ताप आलाय कळत नाही का म्हणून घरातल्या लोकांना ताप देतो. हे फार वाईट आहे. ताप आलाय शरीराला, तो तुम्हाला टेम्परेचर दाखवेल. आता म्हणतात डॉक्टर व्हायरल म्हणतात, घ्या अँटीबायोटिक. शरीर आहे, मनाला कशाला ताप यायला पाहिजे? देवा ताप आलाय, बरं झालं रे, 4 दिवस घरी शांतपणे तुझं नाम घेतो, शांतपणे तुला जोडलेला राहतो. आय गेट अँड स्टे कनेक्टेड विथ यू. मी कैलानं कनेक्ट होतो आणि डिस्कनेक्ट होत नाही, कनेक्टेड राहतो. ही भक्ती आहे. म्हणून ध्रुवस्य विद्या गजेंद्रस्य का, तो हत्ती चिखलात अडकलाय हो, आणि शेवटी मगर येतून त्याचा पाय ओढायला लागतो. मग हत्ती एक फूल आहे कमळाचं, ते सोंडेनं घेतो आणि वरती वैकुंठाच्या दिशेने टाकतो आणि त्याच्या भाषेत काय करायची ती प्रार्थना करतो. ये, आपण म्हणतो ना, गरुडा वैर बैसुनी आला माझा कैवारी, विठ्ठलाची आरती म्हणतो ना आपण. तो येतो सुदर्शन चक्राने त्या मगरीला मारतो, कारण त्यामुळे त्याचा उद्धार होणार असतो, कारण हे शापित गंधर्व आहेत, आणि हत्तीचा उद्धार केला. विचार करा, हत्तीला काय ज्ञान होतं? हत्ती कुठल्या शाळेत गेला होता? भक्तीला ज्ञान लागत नाही. अज्ञान असलेली जनाबाई सगळ्यात चांगली भक्त होते. जनी म्हणे विठ्ठला, आणि बापर रखुमादेवीवरून ज्ञानेश्वराने जनाबाई पारड्यात घातली तर तोलाच तोल आहेत. नामदेवाची जनी नामयाची दासी, नामदेवाचे अभंग आहेत ना, तसेच जनाबाईचे अभंग आहेत. कशाला शिक्षण पाहिजे? शिक्षण उलट भक्तीच्या आड येतं. ज्ञान ज्ञान करत ताठ चालला लागतो, आणि भक्त भक्त म्हणत नम्र व्हायला लागतो, आणि जो नम्र राहतो तो जग जिंकतो. पुढे जाऊया आपण. व्यादस्या चरणम ध्रुवस्य विद्या गजेंद्रस्य क्या वंशको विदुरस्य. वंशा कुठली जात हो, कसला धर्म, भक्तीला काही लागत नाही. एवढी वारी आहे. तुम्ही इंद्रायणीत किंवा गंगेत आंघोळ करता त्यावेळेला वरून वरती आंघोळ करतोय, त्याचं पाणी माझ्या अंगावरून जातं. मी विचार करतो तो ब्राह्मण आहे का, तो वैश्य आहे का? तिथे कुठले इंद्रायणीचं पाणी सगळ्यांना सारखं, सगळे वर्ण धुतले गेले. गंगेच्या पाण्यात सगळ्या जाती धुतल्या गेल्या. याच्या सगळ्याच्या पलीकडे त्याला भक्ती म्हणायचं. भक्ती म्हणायचं आणि जातही पाळायचे, भक्ती म्हणायचं भेदही करायचा, भक्ती म्हणायचं आणि द्वेषही करायचा. हे सगळं वितळून गेले की भक्ती आपोआप निर्माण होते. पुढे जाऊया आपण. वंश विदुर. विदुर कोणाचं? व्यासांचा मुलगा आहे. व्यासांची 3 सख्खी मुलं. एक होता आंधळा धृतराष्ट्र, दुसरा पांडुरोग म्हणजे ॲनिमिया झालेला, हिमोग्लोबिन कमी असलेला पांडू, आणि तिसरा अत्यंत नॉर्मल हेल्दी आणि बुद्धिमान विदुर, दासीपुत्र. आड आला विदुराच्या घरी, कण्या खायला गेला. कृष्ण असं म्हणतो, विदुर बाहेर गेलेला आहे. दुर्योधनाने सगळं तयार केलेलं आहे. कृष्ण म्हणतो मी दूत म्हणून आलेलो आहे. आय एम न्यूट्रल बिटवीन पांडवास अँड कौरवास. मी कुणाकडे जेवणार नाही, मी विदुराकडे जेवणार आहे. आणि विदुराने, म्हणजे त्याची पत्नी घरात आहे. काय प्रसंग आहे बघा बरं. विदुर बाहेर गेलेला आहे. कृष्ण आपल्या घरी आल्यानंतर तिच्या डोळ्यातून पाणी येतं, गळा भरून येतो, सगळ्या शरीराला कंप होतो. कृष्ण हा म्हणते,
गरीब आहे विदुर, कारण मी राज्याचं काही घेणार नाही म्हणतो. हकलून दिलेलं आहे धृतराष्ट्राने त्याला, कारण तू नेहमी पांडवांच्या बाजूने बोलतो. तो म्हणतो मी सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने बोलतो, पांडवांच्या बाजूने बोलत नाही. आता तो गरीब झोपडीसारखा राहतो, तिला बसायला नीट कापड मिळत नाही, फाटकं सगळं. कृष्ण म्हणतो असू दे का मी बसतो त्याच्या घरात. फक्त केळी असतात, तिला एवढा आनंद आहे, ती केळी सोलते, त्याला साली खायला घालते कृष्णाला आणि स्वतः केळी खाते. इतकं तिला भान नाही, देहभान. विदुर येतो ओरडतो, विदुरानी तू काय करतेस हे? कृष्ण म्हणतो असू दे रे, आयुष्यभर केळी खूप खाल्ली, पण भक्तांनी दिलेली साल एवढी गोड गोड असते हे मला आज कळलं. विदुराचा केवढा अधिकार आहे. विदुर दासीपुत्र होता, विदुर शूद्र होता, कशाला विचार करता तुम्ही? विदुर होता. वंशको विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषम. उग्रसेन कंसाचा पिता काय केलं? त्याचा काय पराक्रम होता? त्याला नाही, आपल्या मुलाला आवरू शकला नाही, मुलांनी तुरुंगात टाकला आणि अत्याचार सुरू केले, काही केलं नाही, पराक्रम नाही, लक्षात ठेवा. तरी त्या उग्रसेनाला सतत तो कृष्णा ये रे, कृष्णा ये रे, माझ्या मुलाला मार रे आणि या मथुरावासियांना सोडव रे, कृष्णा ये, कृष्णा ये. जवळच्या कारागृहात वसुदेव देवकी, कृष्णा कधी रे भेटशील, कृष्णा कधी रे देशील. त्यांचा मुलगा होता, हा भक्त आहे. कंसाला मारल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, जन्मतः तो गेलेला आहे नंदाकडे, यशोदेकडे. त्यांनी देवकीला पाहिलेलं नाही आहे, देवकीचं दूध प्यायलेलं नाही त्यांनी. अशा वेळेला 12व्या वर्षी इकडे जाईल, आपल्या आईवडिलांच्याकडे धावत नाही जात कृष्ण, उग्रसेनाच्याकडे जातो, त्याच्या बेड्या वगैरे सोडवतो, हाताला धरतो, सिंहासनावर बसवतो, पुरोहितांना म्हणजे भटजींना बोलवतो, राज्याभिषेक करा. कंस मारलेला आहे, सिंहासन रिकामं राहता कामा नये. उग्रसेनाला राजावर बसवतो आणि मग आपल्या आईवडिलांकडे जाऊन आईवडिलांना हाताला धरतो, नमस्कार करतो. हा कृष्ण आहे, उग्रसेना भक्त आहे. शेवटचे 3 भक्त, कुब्जा या केमू नाम रूपमध्ये. कुब्जा म्हणजे कुबडी, तिचं नावही कुबडी, ती दिसायलाही कुबडी. काय प्रसंग आहे भागवतातला. कृष्ण ज्या वेळेला आले ना गोकुळात, मथुरेत, त्यावेळेला त्यांना सगळंच नवीन हो. गोकुळात कुठली गेली दुकानं? गोकुळात शुक्रवारचा बाजार आपण असतो ना तसा बाजार. मथुरा राजधानी आहे, काय दुकानं, अरे किती मिठाया आहेत रे, काय सुंदर वर्णन आहे. कंसापर्यंत पोचेतोपर्यंत त्यांनी धोव्याला मारलेला आहे, त्यांनी धनुष्य रक्षण करणाऱ्यांना मारलेलं आहे. एका शिंपी म्हणतो, अरे किती सुंदर आहात रे तुम्ही, पण तुम्ही कसले कपडे घातलेत? या 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 मी तुम्हाला पुसतो. हे कपडे शिवलेले आहेत, कोणाचे का असेनात, मी त्यांना नंतर शिवून देईन, त्यांना नवीन कपडे देतो, धन्य करून टाकतो कृष्ण त्यांना. एक माळी असतो, तो म्हणतो ह्या फुलांचे हार त्या मूर्तींना घालण्यापेक्षा तुम्ही मला किती देवासारखी दिसतात रे, या रे. त्यांना हार घालतो, त्यांना धन्य करून टाकतो. याला मारतो, त्याला मारतो, कंसाला नोटीस पाठवतो की मी येतोय. हत्ती सोडतात अंगावर या दोघांच्या. हे दोघंजण हत्तीचे सुळे उपटतात, रक्ताचं कारंज, हत्तीला मारतात आणि आत जातात. विचार करा, असं जर असेल तर हा जो आहे भक्तासाठी हो, उग्रसेनाला आता इकडे कुब्जा आहे. कृष्ण म्हणतो, बलराम म्हणतो ही अशी का चालते, हसतो. कृष्ण म्हणतो कुणाच्या शरीराला जर व्यंग असेल, अशी वाकडी चालली, कुबड आहे पाठीला. गोकुळात एकालाही कुबड नाही आहे, कारण गोकुळ स्वच्छ सदाचरणी लोकांचं गोकुळ आहे. विचार करा. त्यावेळेला कृष्ण म्हणतो आपण तिला जाऊन विचारूया. हातात मोठं आयदनाला असं धरलेलं, हे काय आहे? गंध. इतक्या देवांची पूजा करणार नाही नाही म्हणाली. गरमी होते ना, कंस राजा आहे, दुष्ट असला तरी मी दासी आहे त्याची. सकाळपासून मी गंध उगाळते आणि दुपारी गरमी झाली की त्याच्या अंगाला चंदनाचा लेप देते. ती माझी सेवा आहे. उद्धाराचा क्षण जवळ आलेला आहे. कृष्ण तिला म्हणतो, आम्हाला दोघांना टिळा लाव की ग, आम्ही नवीन आहोत इथे. ती म्हणते का नाही, लावते की. बलराम इतका साधा आहे, तो खाली वागतो, कारण ही कुब्जा अशी वाकलेली, तो खाली वागतो, ती त्याच्या लावतो. कृष्ण गंमत करतो, ती टिळा लावायला कृष्ण उंच, आणखीन हात वर गेले कृष्ण उंच, आणखीन हात कृष्ण उंच, आणखीन हात उंच उंच उंच. तिचं कुबड पाठीत जिरून जातं, ती ताठ उभी राहते कुणाच्याही न कळत. आणि शेवटी कृष्णाला ज्या वेळेला स्पर्श करून गंध लावते त्यावेळेला ती दिव्य होऊन जाते, अप्सरेसारखी. ही नवीन गोपी कोण? सगळेजण विचारतात, अहो मी कुब्जा, अहो मी कुब्जा. कृष्णाचा स्पर्श झाला आणि मी दिव्य होऊन गेले. ही भक्ती आहे. कुब्जेचं नावही वाईट, रूपही वाईट, पण भक्ती करायला नाव कुठलंही असलं तरी चालतं.
रूप कसंही असलं तरी चालतं. भक्तीला कुठलंही क्वालिफिकेशन लागत नाही. भक्ती करूया. किम तत् सुदाम्नो धनम. सुदामाकडे काय धन होतं. बायको सांगते काय की जा एवढा श्रीमंत आहे, द्वारका सोन्याची आहे म्हणतात, काहीतरी मागून आणा. मी मागणार नाही, त्यांनी दिलं तर. हा शेवटचा प्रसंग आहे, आपण थांबणार आहोत. शेवट किम तत् सुदाम्नो धनम. शेवटी ती काहीतरी पोह्याची सुद्धा पूड देते आणि पुरचुंडी घाल. हा लपवतो दिसायला. कृष्ण विचारतो काय दिलंय वहिनीने, काय दाखवणार हो सगळं वैभव बघितल्यानंतर. पण कृष्णाला इथे दिसतं एवढे एवढे दंड झालेले अशक्त, काय लपवणार आहे. कृष्ण एवढा हुशार आहे, तो द्वारकेत असा नाही नमस्कार करत, असा नमस्कार करतात. आणि हा वेडा असा नमस्कार करतो आणि ते पडतं ना खाली. तो कृष्ण लगेच म्हणतो हे काय आहे, हे वहिनीने दिलं ना. तो पोहे खातो आणि त्याच क्षणी त्याला सुवर्ण गृह, सुवर्ण दागिने सगळं देऊन टाकतो. विचार करा, प्रश्न विचारलाय चित्रगुप्ताने यमराजाला. हा कसला व्यवहार आहे. एवढेसे मुठभर पोहे तो देतो आणि त्याला सुवर्णाचं घर मिळतं, रेशमाची वस्त्र मिळतात, एवढ्या चिमटं. तो म्हणतो ते दिले कोणाला, कृष्णाला. कृष्ण काय तृप्त झाला. कृष्ण आहे कोण, साक्षात परमात्मा. परमात्म्याला तृप्त करणारे पोहे जो देतो त्याला एक सोन्याचं घर म्हणजे काहीच नाही. तोटा सुदामाचा आहे, कृष्णाचं नाही. हे भक्तीचं महत्त्व आहे. पुढे जाऊया. शेवटी सुदाम्याचं धन नको, वंश नको, जात वर्ण रूप नको, नाव नको, ज्ञान नको, आचरण नको. काय पाहिजे भक्तीला. भक्त्या तुष्यती केवलई नच गुणई भक्ती प्रियो माधवा. हे शेवटी भक्तीनं तो संतुष्ट होतो. कोण, माधव कृष्ण. फक्त भक्ती करूया, शुद्ध भक्ती करूया. एक शेवटचं सांगतो प्रकरण, कारण इथला वयोगट माझ्या लक्षात आलेलं. ही जी तरुण मुलं आहेत ना त्यांनी लक्षात ठेवायचं, पण आपण सावध व्हायचं. एक व्यापारी, शेवटची गोष्ट, एक व्यापारी दुकानाचं दार बंद करतोय संध्याकाळी 8 वाजता. एक जण येतो फिरत फिरत, म्हणतो मला एका रात्रीपुरता आसरा द्याल का. व्यापारी म्हणतो काहीच हरकत नाही, मी श्रीमंत आहे. हा अंगावरच्या कपड्यानिशी आलेला आहे. व्यापारी त्याला कपडे देतो, हे करतो. म्हणतो तुझ्या घरी मला खूप शांत झोप लागली रे, आणखीन एक दिवस राहू का. तो म्हणतो पाहिजे तितके दिवस राहा. हा जो पांथस्थ आहे चालत आलेला, तो म्हणतो काही दिवस तिथे राहतो आणि नंतर म्हणतो आता मला जायला पाहिजे, मी जातो, तुला काय पाहिजे ते माग. तो म्हणतो तू माझ्या घरी आश्रयाला आला होता, मी तुला कपडे वगैरे दिले, तू मला काय देणार आहेस, तू आहेस कोण. तो म्हणतो मी मृत्यूची देवता यम आहे, यम. मी तुझ्याकडे पाहुणचाराला आलो होतो, तू यम आहेस मृत्यूची देवता, मग मला मृत्यू कधी यायला नको, मला अमरत्व दे. यम काय म्हणतो ते बघा, ते मी देऊ शकत नाही, कारण निसर्गाच्या विरुद्ध नाही. मग म्हणाला एक कर, मला दीर्घ आयुष्य दे आणि माझा मृत्यू ज्या वेळेला जवळ येईल काही दिवस आधी मला इंटिमेशन दे, म्हणजे मला कळव, म्हणजे माझी व्यापाराची व्यवस्था वगैरे राहील, शांतपणे मी मरायला तयार होईल. बरीच वर्ष जातात हो. एक दिवस रात्री हा दुकानाचं शटर डाऊन करतो. इतक्याच वेळेत म्हणतो ओळखतात का मला. तो म्हणतो कोण. काही वर्षांपूर्वी मी आलो होतो तुमच्याकडे. हा तू यम रे, मग आत्ता कशाला आलास. न्यायला. तो म्हणतो आपलं काय ठरलं होतं. इंटिमेशन दिलं. अरे मी तुला 4 पत्र पाठवले. शक्यच नाही. माझा जो सेक्रेटरी आहे ना एवढा एफिशियंट आहे, प्रत्येक प्रश्नाचं ॲक्नॉलेजमेंट मला दाखवतो आणि उत्तर. 4 पत्र पाठवले. नाही म्हणाला तू ज्या वेळेला मला भेटलास युअर इन युअर 30s, तू 30शीत होतास. ज्यावेळेला 40वा वाढदिवस केला तुला 40शी आली, तुझे डोळे अधू केले. दॅट वॉज द फर्स्ट लेटर आय सेंड टू यू. मरायला लागलेला आहेस, तुझे डोळे अधू झाले, आता डोळ्यांनी नीट दिसत नाही. दे आर नो मोर हेल्दी. तू बाजारात गेलास, चष्मा आणलास आणि परत रात्रीच्या मूव्हीज TV पाहतच राहिला. माझं पहिलं पत्र तू वाचलं नाहीस. 10 वर्ष गेली. 50व्या वर्षी मी तुझे दात पाडायला सुरुवात केली. 1 दात, 2 दात, शेवटी सगळे दात पाडून आर्टिफिशियल दात कवळी बसवलीस तू आणि परत नको ते खातच राहिला. माझं दुसरं पत्र तू वाचलं नाहीस. तिसरं पत्र मी तुझी, लक्षात ठेवा फार महत्त्वाचं आहे, स्मृती कमी केली.
साठी बुद्धी नाठी. आपल्याला तर 40शीतच विसर पडतो, अल्झायमर वगैरे पुढच्या गोष्टी. अरे आपल्याला विचार, बऱ्याच वेळेला आपण फ्रीज उघडतो आणि उभं राहतो. कशासाठी फ्रीज उघडला आहे माहीत नाही आपल्याला. आपण फोन करतो आणि म्हणतो हॅलो काय, अहो तुम्ही मला फोन केला आहे, आपण तेही विसरतो. आपल्याला नंबर तर स्वतःचाही लक्षात नसतो. गंमत बघा, हे विस्मरण आहे. ते मी सुरू केलं ॲट द एज ऑफ 60. ते माझं 3रं पत्र होतं, तेही तू वाचलं नाहीस. 70व्या वर्षी मी तुझी श्रुती, मी तुझे कान अधू केले, तुला ऐकू येण्याचं झालं. तू जाऊन सुंदर यंत्र आणलंस आणि नको ते म्हणजे भिंतीला कान लावून शेजारजी काय बोलतायत ते ऐकत राहिला. म्हणजे मी पहिलं पत्र पाठवलं, डोळे तो चष्मा आणलास. मी दुसरं पत्र पाठवलं, केस पांढरे केले. आता काही निरनाळे रंग, सोमवारी हा, मंगळवारी तो, निरनाळे हेअर डाईज. अभि तो माई जवान हो. दुसरं पत्र नाही वाचलंस. तिसरं दात पाडायला सुरुवात केली, आर्टिफिशियल टीथ लावलेस, खात राहिलास नको ते. शेवट तुझी श्रुती मी आणि स्मृती, बुद्धी स्मृती कमी केली तरीही तू शिकला नाहीस, ऐकू येत नाही, यंत्र लावलीस. 4थं पत्र, मी 5वं पत्र पाठवत नाही तेव्हा आता चला. आणि तो त्या व्यापाऱ्याला घेऊन गेला. ही तरुण आहेत भाग्यवान, एकही पत्र तुम्हाला पाठवलेलं नाही आहे. मी माझा विचार सद्गुरूंच्या पायाशी करून बसतो. मी कुठल्या पत्राची वाट बघतोय हे लक्षात ठेवा. सगळी पत्र आलेली आहेत, हे आहेत, यांची वाट मी बघतोय. ते मला सांगतील त्यावेळेला जायलाच पाहिजे आपल्यापैकी प्रत्येकाला. लक्षात ठेवा, मी 4 पत्र, जाणारा प्रत्येक क्षण, जाणारा प्रत्येक श्वास, जाणारा प्रत्येक प्राण परत न येण्यासाठी जात असतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून आजच्या या वेताळ, त्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस, म्हणजे यांचा वाढदिवस आहे पण आपला घटदिवस हो. आजोबांची 80 वर्ष म्हणजे 79 वर्ष गेली की हो, म्हणून त्या मेणबत्त्या फुंकतात. आपण मेणबत्त्या फुंकणं वगैरे काहीतरी निराळा अर्थ करतो. माझा 25वा वाढदिवस आहे म्हणजे 24 मेणबत्त्या लावलेल्या आहेत आणि त्या फू करून फुंकायच्या. पहिल्यांदा 8 असतात, मी तरुण असतो, फू करून फुंकतो. 25 24 असतात, 25वी मधली असते, ते 25वं वय आहे. हे वर्ष तुझी वाट बघताय. 24 वर्ष आयुष्यातली विजलेली आहे, मला जमत नाही. 40 वर्षाला फू 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 करावं लागतं. 70व्या वर्षी फू बाई फू, फू गडे फू, फू 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 फू. मेणबत्त्या विजत नाहीत. श्वासातली शक्ती कमी झालेली आहे. खरंच सांगतो, प्राणशक्ती कमी होते. कशाची वाट आपण बघतोय? या श्वासाची, या क्षणाची, या प्राणाची. धिस ब्रेथ, धिस मोमेंट अँड धिस प्राण. आत्ता मी तुमच्याशी बोलतोय ना, बस श्रीराम जयराम जय जयराम. श्री वेताळाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरवे नमः. लक्षात ठेवा, हे आपल्या हातात आहे. कशाही काहीही झालं तरी मी नाम घेऊ शकतो. हे जर आहे तर का नाही नाम घ्यायचं? आणि नाम ही सगळ्यात जोडणारी वस्तू आहे. तिकडे वेताळे, इकडे वेताळा, मी जोडला गेलो. हे जे सूत्र आहे ध्वनीचं, शब्दांचं, नामाचं, संगीताचं, जोडला गेलो परमेश्वराकडे. जोडलेलं राहणं म्हणजे भक्त. तसे भक्त आपण होऊया, राहूया. त्यासाठी सद्गुरूंची, दत्ताची आणि वेताळाची प्रार्थना करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम.